मात्र स्वतः गायत्री सिद्धेश संघाचे संघमालक नंदराज शेठ मुंगाजी हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. सामन्याला सुरुवात होते तर सलामीची जोडी त्वरित मैदानात पाठवायची विनंती आहे. तर गायत्री सिद्धेश संघाविषयी सांगायचं झालं तर परवाच्या दिवशी या ठिकाणी मॅचेस झाल्या आणि त्यामध्ये शेवटच्या 2 चेंडूवर 7 धावा आवश्यकता असताना कलकत्ता संघाबरोबर सामना सुरू असताना षटकारावर कलकत्ता संघाच्या खेळाडूकडून झेल सुटला आणि नुसता झेल सुटला नाही तर तो झेल षटकारामध्ये गेला. मॅच टाय झाली आणि केवळ आमच्या मंचावर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सातत्याने सेवा देणारे क्रिकेट मधलं मास्टर माइंड कर्णधार म्हणून ज्यांच्याकडे सध्या सातत्याने पाहिलं जातं कासार वडवली गावच्या माध्यमातून क्रिकेटला सुरुवात आणि त्यानंतर क्रिकेटचं विश्व गाजवणारे सचिन कदम यांचा सन्मान या स्पर्धेचे आयोजक सचिन यशवंत गोळेसाहेब यांच्या माध्यमातून केला जातोय. त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. एका मोठ्या खेळाडूचा सन्मान या मंचावरती आम्ही करतोय. आपलं स्वागत आहे सचिन सर या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि एक उत्कृष्ट कर्णधार देखील सचिन आहे. त्याच्या नेतृत्वाखाली गेली 2 वर्ष शिवशक्ती पाले अंबरनाथ हा संघ सुरेख कामगिरी करताना पाहायला मिळतोय. 10 वर्ष SP11 संघासाठी चांगली कारकीर्द देखील राहिलेली आहे. सुरुवातीला गजानन मुलुंड A1 क्रिकेट क्लब भांडूप अशा संघांमधून खेळता खेळता SP गाठलं आणि आता गेली 2 वर्ष शिवशक्ती पालेचं कर्णधार म्हणून देखील चांगली कामगिरी आणि बहरत असणारी फलंदाजी देखील त्याची आपण पाहतोय. तर सामन्याला सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानात दाखल होते. कैसुद्दीन शेख आणि त्याच्या बरोबरीने रायगडचा टायगर ज्याची फलंदाजी पाहण्यासाठी क्रिकेट रसिक आवर्जून मैदानाकडे धाव घेत असतात असा फलंदाज मैदानात दाखल होतोय. उस्मान पटेल फलंदाजीसाठी मैदानात दाखल झालाय. रायगडच्या पनवेल तालुक्यातील तळोजा गावचा हा सितारा फलंदाजीसाठी सज्ज होतोय. 2 शतकं त्याच्या नावावर देखील लगावली गेलेली आहेत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आक्रमकता ठासून भरलेली आहे. त्याचबरोबरीने लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील चांगलं नाव आहे या उस्मान पटेलचं. पाहूया कशा आणि गत वर्षी या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समनचं पारितोषिक घेणारा आणि सेमी फायनल मध्ये अक्षरशः त्याच्या फलंदाजीच्या जोरावर सामना एक हाती फिरवण्यात आला होता असा उस्मान रायगड जिल्ह्यातील एक सर्वोत्तम खेळाडू फलंदाजीसाठी सज्ज होतोय. विकेट करण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने चेंडू टोलावला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने जाईल. एक धाव मिळेल तर गोलंदाजी जो गोलंदाज करतोय अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर शहरातील असणारा हा खेळाडू श्याम त्र्यंबके. या संपूर्ण हंगामात जबरदस्त कामगिरी राहिली. श्याम त्र्यंबकेची हेड अँड टेल नगर संघापासून सुरुवात झाली. विकी स्पोर्ट्स क्लब आळेपर्यंत आली. तदनंतर मात्र काही सामने म्हणजे गेल्याच आठवड्यामध्ये अलिबाग या ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये बाईक मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात घेतली होती आणि मुंबईत येऊन काही कालावधीमध्ये जबरदस्त धुमाकूळ घातलाय. सांताक्रूजच्या मैदानात धुमाकूळ घातलाय. त्याचबरोबरीने आज देखील दिवसा गोरेगाव प्रबोधन या ठिकाणी देखील जबरदस्त गोलंदाजी केली आणि याही स्पर्धेमध्ये पहिल्या 2 मॅच मध्ये आपल्या फिरकी अस्त्राने तमाम फलंदाजांना घायाळ केलं. हा चेंडू टप्पा पडतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येतोय. हे वैशिष्ट्य श्याम त्र्यंबकेच्या गोलंदाजीचं. तर चेंडू खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला वळवण्याचं प्रचंड कसब. नवीन बॉल चांगल्या पद्धतीने हाताळतो. कुणाचंही काम नसतं. पहिल्या षटकात गोलंदाजी करणं तेवढेच फलंदाजीसाठी ऍडव्हान्टेज असतो. नवीन चेंडूने ज्या वेळेला गोलंदाजी केली जाते पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी केली जाते तोच हा गोलंदाज श्याम त्र्यंबके गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला चेंडू वळवण्यामध्ये पट्टाईत असणारा हा चेंडू हवेत जातोय. रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न गैसुद्दीनच्या माध्यमातून झाला होता. 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 धावांवर संघाची धावसंख्या. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं शक्ती चषक 2017च्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या माध्यमातून तसेच SG ग्रुपच्या माध्यमातून आणि सचिन यशवंत गोळे साहेबांच्या माध्यमातून या परळ नगरीमध्ये सेंट्रल रेल्वे मैदानामध्ये तमाम क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या अंतिम दिवशी अंतिम सोहळ्याच्या दिवशी हार्दिक असं स्वागत. बॅकफुटला गेला. सुरेख फटका मारला जातो. उस्मानच्या बॅटमधून निघालेला फटका पदल आली ते अतिशय सुंदर होतं. पहिला कुटप्प्याचा चेंडू आहे तो मात्र परावर्तित केला चौकारामध्ये. उस्मान फुटवर्क देखील तेवढंच जबरदस्त आहे. आक्रमकतेला कलात्मकतेची जोड उस्मानकडे पाहायला मिळते आणि त्याच्या जोरावर महाराष्ट्रातील भल्या भल्या फलंदाजांमध्ये उस्मान पटेलचं आदराने नाव घेतलं जातं. तोच हा फलंदाज उस्मान पटेल सज्ज होईल. गत वर्षीचा हंगाम ही स्पर्धा गाजवली होती. गत वर्षी 2 लाख रुपये पारितोषिक असताना मनसे चषकाचा सर्वोत्कृष्ट फलंदाज त्याचबरोबरीने कुर्ल्याची 2 लाखाची नगरसेविका चषक सर्वोत्कृष्ट फलंदाज गुजरातमध्ये जाऊन सर्वोत्कृष्ट फलंदाज
हा चेंडू मात्र सुरेख होता. चेंडू वळवण्यात यशस्वी झाला. हातभर चेंडू वळवण्याचा प्रयत्न केला जातोय. ज्या वेळेला उजव्या हाताचा गोलंदाजी करतो तो नॅचरली ऑफ ब्रेक गोलंदाजी करतो, परंतु उजव्या हाताचा गोलंदाज ज्या वेळेला लेग स्पिन गोलंदाजी करतो त्याचं कौशल्य दाखवावं लागतं त्याला, आणि ती लेग स्पिन गोलंदाजी देखील पाहायला मिळते. उजव्या हाताची खूप कमी गोलंदाजी आहे ते लेग स्पिन गोलंदाजी देखील करतात. तो हा श्याम त्र्यंबके गोलंदाजी करतोय. खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला चेंडू देखील वळवतोय. अतिशय सुंदर आयोजन, अतिशय सुंदर पहिल्यांदा क्रीडांगण पाहायला मिळत आहे. खेळाडूंना दिले गेलेले वेगवेगळ्या रंगाची गणवेश लक्ष वेधून घेत आहेत. 6 कॅमेऱ्यांनिशी जगभर ती क्रीडा स्पर्धा लाईव्ह देखील दाखवली जाते आणि इंटरनेटच्या माध्यमातून देखील क्रीडा रसिक मॅच पाहतात त्या सर्वांचं या शक्ती चषकामध्ये पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत. केबल नेटवर्कवर देखील 3 तालुक्यामध्ये म्हणजे रोहा, मुरुड आणि अलिबाग या 3 तालुक्यांमध्ये केबल नेटवर्किंगवर देखील ही क्रीडा स्पर्धा लाईव्ह दाखवते. त्या क्रीडा रसिकांचं देखील हार्दिक स्वागत. हा चेंडू सुरेख कलात्मकता पुन्हा एकदा पाहायला मिळाली. फुटवर्क पाहायला मिळालं. बॅकफूट पाहिलं. चेंडू थोडंसं शॉर्ट पिच आहे, बॅकफूटला गेले आणि चेंडू परावर्तित केला चौकारामध्ये. सुंदर कव्हरच्या दिशेने मारलेला चौकार उस्मान पटेलच्या बॅटमधून. उस्मानकडे या अगोदरच्या मॅचमध्ये जी चूक उस्मानने केली होती, केवळ आक्रमक फलंदाजी केली होती. 2 लगातार षटकार पहिल्या 2 चेंडूवर मारले आणि तिसरा षटकार मारण्याच्या प्रयत्नात उस्मान माघारी परतला होता. ते या ठिकाणी होताना पाहायला मिळत नाहीये. पहिलं षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 10 धावा. श्याम त्र्यंबकेचं हे षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावर आहेत. 10 अंकाचं क्रिकेटमधील महत्व देखील सांगायचं झालं तर 10 दिवसांची टेस्ट मॅच तब्बल खेळवली गेली होती. 1939 साली ऑस्ट्रेलिया इंग्लंड वर्सेस साऊथ आफ्रिका असा सामना झाला होता आणि तब्बल 10 दिवसाची टेस्ट मॅच खेळवली गेली होती. हा एक इतिहास आहे आणि या 10 दिवसाच्या टेस्ट मॅच मध्ये देखील ती टेस्ट मॅच ड्रॉ झाली होती. 6 दिवस तब्बल पाऊस पडला होता आणि तदनंतर मात्र इंग्लंडला जाणारं जहाज साऊथ आफ्रिकेच्या बंदरात लागलं होतं, म्हणून ती मॅच 10व्या दिवशी थांबवण्यात आली. अन्यथा त्या दोन्ही कर्णधारांनी निर्णय घेतला होता ही मॅच जेवढे दिवस चालेल तेवढे दिवस चालू द्यायची आणि निकाल लावायचा, परंतु तसं झालं नाही. 10 दिवस टेस्ट मॅच चालून देखील टेस्ट मॅच अनिर्णित राहिली होती. हा क्रिकेटचा इतिहास घडला होता 1939 साली साऊथ आफ्रिकेमध्ये. तर या क्रिकेटच्या इतिहासाकडे देखील आपण येणार आहोत या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 10 क्रमांकाची जर्सी म्हटलं तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची देखील आठवण करून जाते. 10 धावा धावफलकावर आहेत. उमर 11 अर्थातच शिवशक्ती पाले अंबरनाथ 10 धावा धावफलकावर बिनबाद. 8 षटकांचा असणारा हा सामना. गोलंदाजीसाठी बदल केला जातो. गोलंदाजी मार्कवर येतोय प्रशांत शुक्ला. ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केली जाते. प्रशांत शुक्लाच्या माध्यमातून गेलेली गोलंदाजी. प्रशांत शुक्ला पिंपरी चिंचवड शहरातील असणारा हा खेळाडू, पुणे जिल्ह्यातील असणारा खेळाडू दाखल झालाय मुंबई शहरामध्ये आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी. वाशीच्या स्पर्धेत देखील दाखल झाला होता. अंतिम फेरीपर्यंत आपल्या संघाला घेऊन गेला होता. हिट केला जातोय. गैसुद्दीन शेख ब्रँडेड फटका पाहायला मिळतो. चेंडू सीमा रेषा पार. षटकार 6 धावांसाठी. मिड विकेटच्या दिशेने मारला गेलेला फटका. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू होता, ते हेरलं आणि एक सुरेख फटका पूल केला जातोय 6 धावांसाठी. गैसुद्दीन शेखच्या बॅट मधून निघालेला फटका. ही कसब आहे. मी मगाशी देखील सांगितलं की गैसुद्दीनची फलंदाजी ज्या वेळेला मुंबईमध्ये 90% स्पर्धा या बंद ग्राउंड मध्ये होतात, डिक्लेअर ग्राउंड मध्ये होतात, परंतु ज्या वेळेला चारी बाजूला सीमारेषा येते हा गैसुद्दीन जास्त धोकादायक पाहायला मिळतो. हा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला. मिडऑफच्या डोक्यावरून चेंडू पटकावला जातो. सीमारेषेच्या दिशेने चेंडू जात असताना सीमारेषा पार. चौकार. 4 धावांसाठी धावफलक पाहायला मिळतोय. धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ते तब्बल 21 धावा धावफलकावर. धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचते. प्रशांत शुक्ला स्वागत केलं जात आहे मोठमोठ्या फटक्यांनी. आता मात्र रिव्हर्सिपचं अस्त्र बाहेर काढलं. चारी बाजूला सीमारेषा असताना फलंदाजी का फुलते, कारण रिव्हर्सिपचा फटका हे त्याचं अस्त्र आहे आणि त्या अस्त्राने मात्र गोलंदाज प्रशांत शुक्लाला घायाळ करतोय. आणि याही मॅच मध्ये कदाचित उमर 11 एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने, शिवशक्ती पाले एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने जाताना पाहायला मिळते. धावसंख्या झाली ती 25 धावा धावफलकावर झालेली आहे. अतिशय सुंदर क्रिकेटचा नजारा आपण पाहतोय या शक्ती चषकाच्या माध्यमातून. तमाम क्रीडा रसिक मंत्रमुग्ध होऊन सामन्याचा आनंद घेत आहेत आणि बसून आनंद घेत आहेत, कारण तब्बल खुर्च्यांची देखील व्यवस्था आपण या ठिकाणी केली आहे. सामन्याला क्रिकेट सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. या सर्व गोष्टी या क्रीडा स्पर्धेला एका देदीप्यमान स्पर्धेकडे नेतात.
बॅकफुटला जात हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, हवे चेंडू जातो क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, फटका चुकला कारण चेंडू फ्रंट फुटला खेळावा की बॅक फुटला खेळावा याचा अंदाज येऊ शकला नाही फलंदाजाला प्रशांत शुक्ला. त्याच्यावर आक्रमण जरूर केली जात होती परंतु त्या आक्रमणातून तो सावरला आणि फिरकी अस्त्रामध्ये घायाळ केलं फलंदाज गैसुद्दीन शेखला आणि बाद होऊन तंबूच्या दिशेने माघारी परततो गैसुद्दीन शेख. गैसू बाद होतो एक बंधू तर दुसरा बंधू मैदानाच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला. गैसुद्दीन शेख बाद होतो, बिलाल शेख मैदानात जाईल. मुंबईतील शैलीधर फलंदाजांची मुंबईला परंपरा राहिलेली आहे. सुरुवातीपासून एकदम पाहिलं तर मुंबईतील शैलीधर फलंदाजांची मुंबईला परंपरा राहिली परंतु त्याच परंपरेला पुढे घेऊन जाणारा फलंदाज मैदानात जातोय. फलंदाज बिलाल शेख फलंदाजीसाठी मैदानात जातोय. मोठमोठ्या स्पर्धा गाजवताना पाहायला मिळतो. 10 PL ही देखील मोठी स्पर्धा 25 लाखाची पॅसिफिक व्हेंचर या संघाने जिंकली परंतु त्या संघाचा देखील महत्वाचा खेळाडू होता. भारताबाहेर देखील टिंगटॉंग पुणे संघाचा प्रतिनिधित्व करताना आपण बिलाल शेखला पाहत असतो. भिवंडी परिसरामध्ये देखील मोठमोठ्या स्पर्धा गाजवताना या बिलाल शेखला पाहत असतो. शांत स्वभावाचा परंतु फलंदाजी त्याची शांत कधीच नसते. फलंदाजीसाठी प्रशांत शुक्ला बॅकफुटला गेला, सुरेख फटका. उस्मान जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पॉइंटच्या दिशेने मारलेला षटकार, षटकाराचा राजा उस्मान पटेल आणि तो काही खामोश राहणार नाहीये. उस्मानच्या नावावर एक विक्रम जमा झाला या षटकारानंतर. तो विक्रम काय आहे? सलग दुसऱ्या वर्षी शक्ती चषकामध्ये पॉइंटला षटकार मारण्याचा विक्रम उस्मानच्या नावावर झाला. गेल्या वर्षी देखील पॉइंटला षटकार मारला होता आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षी देखील सेमीफायनललाच पॉइंटला षटकार मारला होता. उस्मान पटेलच्या नावावर तो विक्रम जमा झालाय. उस्मान संधी निर्माण झाली होती कदाचित बॅटची कडा परंतु यष्टीरक्षकाला बीट केलं जातं आणि पाठीमागच्या क्षेत्ररक्षकांना देखील बीट करून चेंडू जाते सीमारेषा पार चौकार. उस्मानच्या बॅटमधून निघालेला हा फटका संघाची धावसंख्या 35 वर नेली जाते. पहिल्या षटकाच्या तुलनेमध्ये हे षटक महागडं. गैसुद्दीनची विकेट जरूर गेली, बाद जरूर झाला परंतु तब्बल 25 धावा या ठिकाणी घेतल्या जात आहेत आणि तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचली 2 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा. तसेच राणीबागचे देखील बरेचसे क्रिकेट रसिक उपस्थित झाले. त्या सर्व रसिकांचे देखील हार्दिक असं स्वागत या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. तसेच पुण्यावरून जुन्नरवरून देखील क्रिकेटचे चाहते मोनिस हे देखील उपस्थित झालेत. मोनिस चौगुले, सोहेल चौगुले आपल्या दोघांचे देखील खास क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित झाल्याबद्दल हार्दिक असे स्वागत. हा क्रिकेटचा सोहळा पाहण्यासाठी क्रिकेटचे चाहते वेगवेगळ्या प्रांतातून उपस्थित राहत आहेत. या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढवत आहेत. क्रिकेटचे वेळ त्यांना इथपर्यंत घेऊन येत आहे. पॉवर प्ले घेण्यात आलेला आहे. 3 पॉवर प्ले असणार आहेत या स्पर्धेसाठी. वेगवेगळे नियम. 40 मिनिटांमध्ये तुमची षटकं संपली पाहिजेत. 8 त्याचबरोबर 3 पॉवर प्ले आणि 3 फ्रेश गोलंदाज यूज करावे लागणार आहेत, वापरावे लागणार आहेत. षटक क्रमांक दुसरं संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर तिसरे षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. अनिकेत राऊत गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. आणखीन एक पालघरचा खेळाडू गोलंदाजी मार्कवर दाखल होतोय. काल मात्र पालघरच्या संघाने मन जिंकली, जरी पराभूत झाले परंतु त्यांच्या पराभवामध्ये देखील प्रेक्षकांची मन जिंकून त्यांनी घेतली होती. आणखी एक पालघरचा खेळाडू गोलंदाजी मार्कवर येतोय. अनिकेत राऊत एक अष्टपैलू खेळाडू आहे, गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. या स्पर्धेच्या माध्यमातून गायत्री सिद्धेश या संघासाठी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. आम्ही आभारी आहोत सचिन यशवंत गोळे साहेबांचे, ज्यांच्या माध्यमातून या एवढ्या मोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये संदीपजी जगे असतील, कोणालजी दाते असतील आणि मला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी मिळते. मी देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सलग 3रं वर्ष जोडलो जातो या स्पर्धेशी. मनसे चषक अर्थातच शक्ती चषक आपण पाहतोय. महाराष्ट्रातील एक तुल्यबळ स्पर्धा, त्या स्पर्धेचं डोळे दिपवणारं आयोजन संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्व पाहतोय. फुलटॉसचा चेंडू कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न होतोय. 1 धाव पूर्ण केली जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. बिलाल शेखच्या बॅटमधून निघाला फटका होता. चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळतोय. चांगल्या चेंडूचा सन्मान देत एकीने दुहेरी धावा घ्यायच्या, खराब चेंडूवर प्रहार करायचं हे उमर 11 संघाचं लक्ष असणार आहे. कदाचित उमर येताना दुबईवरून टॉनिक देखील काहीतरी वेगळे घेऊन आलाय, ते खेळाडूंना दिलंय आणि त्यांच्याकडे एक वेगळी एनर्जी पाहायला मिळते यावर्षी. हळूवार पद्धतीने हा चेंडू थोडासा कमी गतीचा टाकण्याचा प्रयत्न होता परंतु तो गती कमी करण्याच्या प्रयत्नामध्ये दिशा हरवली आणि चेंडू सोयीर जातो. वाईट बॉल घोषित होते पंच कल्याणी घोरपडे सरांच्या करवी. संघाची धावसंख्या 38 धावांवर. चालू सामन्याचे पंच म्हणून कामगिरी पाहत आहेत शशी साटम सर आणि कल्याणी घोरपडे सर.
लगावला जातोय, मोठा फटका लगावला जातोय, सीमारेषा पार षटकार. षटकाराचा भिवंडी ब्रँड दाखवतोय तो बिलाल शेख. कलात्मकतेचा आविष्कार सातत्याने ज्याच्या फलंदाजीमध्ये पाहायला मिळतो त्याला मात्र आक्रमकतेची जोड देखील लागताना पाहायला मिळते. महाराष्ट्रातील भल्या भल्या फलंदाजांमध्ये ज्याची गणना केली जाते, स्वभावाने शांत, परंतु त्याची बॅट केव्हा शांत नसते, त्याची बॅट धावांची भुकेलेली असते, तोच बिलाल शेख फलंदाजी करतोय अनिकेतच्या विरुद्ध. हा चेंडू सुरेख होता, फलंदाजीमध्ये अडवण्याचा प्रयत्न होतोय, पायाचा देखील वापर केला जातो. तो चेंडू अडवत असताना समोरच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, अडवला जातो. गोलंदाज अनिकेत राऊतच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्थिर आहे, ती 44 धावांवर संघाची धावसंख्या स्थिर आहे. 44 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 सुरू असताना पुन्हा एकदा शतकाच्या दिशेने वाटचाल जाताना पाहायला मिळते. सलग तिसऱ्या सामन्यात शतक झळकावलं जाते का? बिगिट करण्याचा प्रयत्न पद्धतीने चेंडू थोडासा वळवला देखील गेला. हवे चेंडू जाईल, क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहे, झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं आणि झेल सुटलाय. कुणाचा सुटलाय? बिलालचा सुटलाय. आता हात सोडलेला झेल काय आणि किती उपद्रव करतो ते पाहायचंय. तर धावसंख्या दोन्ही पुढे सरसावली, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 46 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. तसेच या ठिकाणी पद्मनाभ प्रभू यांचं देखील आगमन झालं या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. हार्दिक असं स्वागत. 46 धावा धावफलकावर. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा अनिकेत राऊत, मॅन फ्रॉम पालघर. संधी निर्माण केली होती, अनिकेतने चकवलं होतं फलंदाजाला, परंतु झेल होऊ शकला नाही विकी मुंडेच्या माध्यमातून. उलटा स्पर्धा चेंडू दिशा दिली, फाईन लेगच्या दिशेने मारलेला हा चेंडू चौकारामध्ये परावर्तित केला जातो. बिलाल शेखच्या बॅट मधून निघाला फटका. 4 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 50 धावांवर. अर्धशतक लगावलं जाते धावफलकावर. टाळ्यांचा गजर होतोय. तिसऱ्या षटकातच अर्धशतक लगावलं जात आहे. पुन्हा एकदा शतकी वाटचाल. आजचा दिवस जर पाहिला तर शतक आणि शतक पाहायला मिळाली, कारण लोकल स्पर्धेमध्ये देखील शिवडी विधानसभा मतदारसंघातील देखील अंतिम सामन्यामध्ये अभुदयनगरचा राजा संघाने स्पर्धा जिंकली, परंतु शतक लगावलं गेलं होतं फायनलला. खोलवर टप्प्याचा चेंडू मिडॉफच्या दिशेने तटवला गेला, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूवर येते. चेंडू अडवणार, तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाईल. संघाची धावसंख्या 51 धावांवर जाऊन पोहोचते. 51 धावा धावफलकावर होते. षटकं संपतात ती 3 षटकं संपतात 51 धावा धावफलकावर. 51 या अंकाच्या विषयी देखील सांगायचं झालं तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये ठोकलेली शतकं ही 51 होती. अर्थातच त्यांचं आठवण जरी झाली तर 100 शतकं आठवतात. बांद्र्याच्या साहित्य सहवास पासून सुरू झालेला प्रवास शिवाजी पार्कात गेला. शिवाजी पार्क मधून तोच प्रवास शारदाश्रम शाळेमध्ये गेला. शारदाश्रम शाळेतून तोच प्रवास पुढे मुंबईच्या रणजी संघात गेला. मुंबईच्या रणजी संघात जाऊन भारतीय संघात गेला. भारतीय संघात पदार्पण पाकिस्तान विरुद्ध केल्यानंतर अब्दुल कादिरला मारलेले फटके लहान वयातील ते आपल्याला आठवतात. त्याचबरोबरीने सचिन रमेश तेंडुलकरने हिरो कप मध्ये टाकलेली गोलंदाजी आठवते. त्याचबरोबरीने शारजामध्ये टाकलेला बॅक टू बॅक 2 वादळ आल्यानंतर मारलेली शतकं आपल्याला आठवतात. अशी असंख्य खेळी, त्याचबरोबर पाकिस्तान विरुद्ध झळकावलेल्या 98 धावा 2003च्या वर्ल्ड कप मधील आपल्याला आठवतात. आणि शेवटी 200 धावा वन डे क्रिकेट मधील पहिल्या करण्याचा मान ज्याच्या नावावर गेला, अर्थातच भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. युवराजजी, आपल्याला या सर्व गोष्टी भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण झाल्यावर होतात. आणि तुम्हा आम्हा सर्वांना क्रिकेटमय करण्यामध्ये कोणाचा वाटा आहे तर त्याच व्यक्तीचा वाटा आहे, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरचा. तर जावेद सामन्याकडे पुन्हा एकदा 51 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर. नितीन रिव्हर्सिव्हचा फटका खेळण्याचा प्रयत्न. नितीन माकडे गोलंदाजी मार्कवर येतोय. रिव्हर्सिव्हचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आणखीन एक अहमदनगर जिल्ह्यातील खेळाडू गोलंदाजी मार्कवर येतोय. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून क्रिकेटचे चाहते तर आलेलेच, परंतु खेळाडू देखील आपलं कौशल्य कसब दाखवण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबई नगरीमध्ये या शक्ती चषकात दाखल झाले. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल नितीन वाकडे, मॅन फ्रॉम अहमदनगर. उलटा चेंडू दिशा दिली, फाईन लेग स्क्वेअरच्या दिशेने मारलेला फटका. बिलाल शेखच्या बॅट मधून आणखीन एक खणखणीत चौकार. 4 धावांसाठी चौकार आणि संघाची धावसंख्या वाढते. 55 धावांवर जाऊन पोहोचते. रोखणं अवघड आहे सध्याच्या घडीला. ज्या पद्धतीने शिवशक्ती पाले उमर 11 बहरात आहे, फलंदाजी ही त्यांची स्ट्रेंथ आहे आणि या स्ट्रेंथच्या जोरावर मात्र चांगली फलंदाजी. या मैदानाची भौगोलिक परिस्थिती, जवळ असणारा षटकार त्याचा पुरेपूर फायदा घेत आहेत उमर 11 शिवशक्ती पाले या संघाचे फलंदाज. शक्ती चषक 2017 मध्ये
फुलटॉस पद्धतीचा चेंडू बिग हिट केला जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. बिलालच्या बॅट मधून निघालेला आणखीन एक खणखणीत षटकार. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार 6 धावांसाठी. धावसंख्येचा आलक पुन्हा एकदा पुढे जातोय. 61 धावा 61. 1 विकेट. एका गड्याच्या पतनानंतर 61 धावा धावफलकावर. प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन, कारण ही संपूर्ण स्पर्धात रेकॉर्डसाठी लक्षात राहील. हॅट्रिक झाल्या बऱ्याचशा. त्याचबरोबरीने धावांचा पाऊस पडला. नुसता पाऊस नाही तर मुसळधार पाऊस. त्याही पुढे जाऊन गारांचा पाऊस मी म्हणेल. एवढ्या धावा या स्पर्धेमध्ये बनवल्या गेल्या. षटकार तर आणि एवढं होऊन सुद्धा 3 गोलंदाज असे होते ज्यांनी मेडन ओव्हर देखील टाकले या स्पर्धेमध्ये. अशा या स्पर्धेतील विक्रम पाहायला मिळाले. विकेट हॅट्रिक पाहायला मिळाल्या. षटकाराची आतिषबाजी पाहायला मिळाली. धावांचा पाऊस. रिव्हर्सिव्हचा फटका खेळण्याचा प्रयत्न गॅप शोधण्यात यशस्वी झाले बिलाल. आणि या रिव्हर्सिव्हच्या चौकाराच्या जोरावर संघाची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे निघाली. धावून पोहोचलेली 65 धावांवर. तसेच मी एसजी ग्रुपच्या सर्व स्वयंसेवकांना विनंती करेल, आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे आणि या स्वयंसेवकांचा देखील उल्लेख होणं गरजेचं आहे, ज्यांनी या क्रीडा स्पर्धेमध्ये आपला मोलाचा वाटा राहिलेला आहे. ज्या स्वयंसेवकांचा त्यांच्यामुळेच की काय ही क्रीडा स्पर्धा यशस्वी क्रीडा स्पर्धा झाली, त्यांच्या नावाचा मी उल्लेख देखील करेल. सर्वाधिक पहिलं नाव घ्यावं लागेल रवी चिंदवनकर, महेश चिंदवनकर. ते खंदे म्हणजे या 2 खांबे, हे 2 खांबांवर ही क्रीडा स्पर्धा उभी राहिली. रवी चिंदवनकर आणि महेश चिंदवनकर यांच्या ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केली जाते. पंच दंडित करतायत. गोलंदाजाला स्वैर चेंडू घोषित करतायत. त्याचबरोबर सागर पावले, रुपेश सुर्वे, राज जाधव, मयूर कदम, राहुल घाणेकर, सिद्धेश खेडेकर, सिद्धेश मेस्त्री, अक्षय तावडे, करण सावंत, समीर सावंत, शुभम जंगम, यश चंदवनकर, भरत मकवाणा, गणेश सहाने, सुशील गांधी, तुषार चिखले, ऋषभ शुक्ला, धवल, प्रसाद बर्डे. फुलटॉस पद्धतीचा चेंडू. आता मात्र मिड विकेट. बिलाल शेखची वादळी खेळी या ठिकाणी सुरू आहे आणि वादळाच्या तडक्यामध्ये गायत्री सिद्धेश हा संघ सापडलाय आणि जबरदस्त फटकेबाजी करतोय तो फलंदाज बिलाल. तसेच स्वप्नील करगुटकर, विशाल गावडे, विपुल लाड, भूषण शिंदे, मयूर शिंदे, विकी तवसाळकर, जयसिंग मकवाणा, गौरव शेट्टी, संतोष कांबळे, विनायक टेमगिरे, नवीन मनमाड, आदित्य चिंदनकर, संदीप गौड, विकी गुप्ता आणि ओमकार सत्तार. आणि त्याचबरोबरीने असंख्य अशी ज्यांची नावे घेतलेली नाही आहेत असे देखील असंख्य कार्यकर्ते एसजी ग्रुपच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी जोडले गेलेले आहेत. ही स्पर्धा कशा प्रकारे यशस्वी होईल याची काळजी करतात, परंतु मैदानात मात्र बिलाल नावाचं वादळ घोंगावत आहे. 3 षटकार. फुलटॉस पद्धतीचा चेंडू मिडल पंच घोषित करतायत. कमरेच्या वर टाकलेला फुलटॉस पद्धतीचा चेंडू बीमर घोषित करतात पंच. तेच या ठिकाणी केलंय. गोलंदाजाला ताकीद देखील देतील. अशा पद्धतीचा पुन्हा एखादा चेंडू जर पडला तर मात्र तुझं षटक बंद करण्यात येईल. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अर्थातच हा 24व्या क्रमांकाचा नियम नो बॉल लगावला जातोय. खेळ भावनेने क्रिकेट खेळणं गरजेचं असतं. क्रिकेट सांगतं तुम्ही शरीरभेदी मारा करू शकत नाही, जेणेकरून फलंदाजाला दुखापत होईल. अशा पद्धतीची तुम्ही गोलंदाजी करू शकत नाही. पहिल्या चेंडूवर तुम्हाला नो बॉल देऊन थांबवण्यात येईल, परंतु दुसऱ्या चेंडूवर जर अशा प्रकारचा पिलमर तुम्ही टाकला तर तुमची गोलंदाजी थांबवण्यात येईल. धावसंख्या पुढे जाईल 74 धावांवर गायत्री सिद्धेश संघाच्या विरुद्ध. रिव्हर्सिव्हचा फटका. सुरेख फलंदाजी उस्मान पटेलच्या बॅटमधून निघालेला फटका 4 धावांसाठी असणार आहे. सुरेख फलंदाजीचे प्रात्यक्षिक दोन्ही फलंदाजी दाखवत आहेत. 4थं षटक सुरू असताना धावसंख्या झालेली आहे ती 78 धावा. 4 षटकं संपलेली आहेत. 78 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. माझ्या मते जो प्रत्येक संघाने डिंगडॉंग संघाने हायएस्ट केलेला आहे 138 धावांचा, तो मोडण्याच्या दिशेने उमर 11 शिवशक्ती पाले निघालेली आहे. तर पाहूया तसं काही होतंय का. पुण्याच्या संघाने विक्रम केलाय, मुंबईचा संघ तो विक्रम मोडतोय का ते पाहिजे, कारण विक्रम हे मोडण्यासाठी असतात. आतापर्यंत क्रिकेटमध्ये जे जे विक्रम झाले ते मोडले गेले, परंतु आपल्या सर्वांना अजूनही मनोमन असंच वाटतंय की सचिनचे विक्रम तुटले नाही पाहिजेत, कारण सचिनवर असणारे तुमचं आमचं प्रेम देखील असेल. संघाची धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 78 धावा. त्याच्यामध्ये बिलाल जर पाहिलं तर फलसुरेख फलंदाजी करतोय. 3 षटकार आणि 3 चौकार लगावले जात आहेत आणि 36 धावांची खेळी बिलाल शेखच्या माध्यमातून सजवली जाते. आणि दुसऱ्या बाजूला उस्मान देखील ज्या ज्या वेळेला संधी मिळते त्याचं रूपांतर मोठ्या धावांमध्ये करतोय. 23 धावांवर फलंदाजी करतोय. श्याम त्र्यंबके मार्कवर ज्या श्यामने पहिलं षटक अतिशय सुंदर टाकलं होतं, 10 धावांचं होतं ते.
बिग हिट केला जातोय. आता मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने बिलाल शेखची वादळी खेळी सुरू आहे. मैदानाच्या सर्व ठिकाणी षटकार मारून प्रेक्षक तमाम क्रिकेट रसिकांची मन जिंकून घेतोय. कधी कव्हर्सला चौकार मारतोय, कधी समोरच्या दिशेने, कधी मिड विकेटला मारतोय, कधी स्क्वेअर लेगला मारतोय, कधी रिव्हर्स स्वीपचे मारतोय आणि मैदानाच्या चौफेर टोलेबाजीने महिला मात्र सर्वांची मन जिंकून घेतोय आणि तो जाऊन पोहोचलाय तो 84 धावा संघाची धावसंख्या या षटकाराच्या मदतीने. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका सफल झाले. चेंडू षटकारामध्ये परावर्तित केला. 6 धावांसाठी षटकार मारला जातोय. अशांत त्र्यंबकेवर आता मात्र आक्रमण केलंय ते बिलालने. बिलाल नावाच्या वादळाचा तडाखा बसलाय. बिलाल मात्र जाऊन पोहोचलेला आहे तो 48 धावांवर. दाखवून दिलं मी देखील अहमदनगर ते मुंबई हे अंतर कशासाठी कापून आलेलं आहे आणि आपल्या कल्पकतेने निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 90 धावा. 5वं षटक सुरू असताना विक्रम आणि विक्रम खुणावतोय तो उमर 11 शिवशक्ती पाले या संघाला. 65 धावांची सलामी भागीदारी देखील आहे. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू. टाळ्या तर प्रत्येक प्रेक्षकाला विनंती करेल जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या वादळी खेळीसाठी. बिलाल हा बॅट उंचावून मात्र प्रेक्षकांना अभिवादन देखील करेल. टाळ्यांचा गजर त्याच्यासाठी जरूर होते. कलात्मकतेचा आविष्कार आणि या आविष्काराचं दुसरं नाव बिलाल शेख. सुरेख फलंदाजी या ठिकाणी केली जाते. खेळी सजवली जाते. तब्बल 54 धावांवर फलंदाजी करतोय. सोळा चेंडू 54 धावांची खेळी सजवलेली आहे ती बिलाल शेखने. संघाची धावसंख्या नेऊन ठेवतो तो 96 धावांवर. बिग हिट. पुन्हा एकदा मोठा फटका. आता मात्र हा चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी आणि संघाची 100 झालेली आहे. 102 धावा 5व्या षटकामध्ये. 3 षटक अजूनही येणार आहेत. धावसंख्या 150च्या वर. जर अशा पद्धतीने राहिली तर 150च्या वर जाऊ शकते आणि हा एक विक्रम या मैदानातील ठरू शकतो. मी गोळे साहेबांचा आभारी आहे. सचिन गोळे साहेबांचा याकरता आभारी आहे की पुन्हा एकदा जुनं क्रिकेट 8-8 षटकांचे सामने खेळवण्याचा निर्णय घेतला. बिग हिट केला जातो. श्याम त्र्यंबकेवर जबरदस्त आक्रमण चालवलं जातं. हल्ला चढवला जातोय. 5 षटकार. एका षटकामध्ये जो पहिल्या दिवसाचा हिरो होता आज मात्र कुठेतरी मार खाताना पाहायला मिळतोय. 2 षटकात तब्बल 40 धावा दिल्या आणि बिलाल शेखच्या या वादळाचा तडाखा वादळी खेळीचा तडाखा बसतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 षटकाच्या समाप्तीनंतर 108 धावा. उमर 11 अंधेरी शिवशक्ती पाले अंबरनाथ हकीम शेख आणि कंपनी. कुणाजी तर या मंचावर साई आदमाने साहेब मुंबई विद्यापीठाचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे चिटणीस इथे उपस्थित झालेत. त्यांचा सन्मान आम्ही करणार आहोत. आयोजक सचिन यशवंत गोळेसाहेब यांच्या वतीने त्यांचा सन्मान इथे केला जातोय. तुम्ही पाहू शकाल साई आदमाने साहेब यांचं आगमन इथे झालंय. या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी, ही स्पर्धा अनुभवण्यासाठी, क्रिकेटचा हा महासंग्राम, क्रिकेटचा हा थरार आपल्या समोर आणि शक्ती चषक 2017 मध्ये साईसाहेब तुमचं हार्दिक हार्दिक असे स्वागत आहे शब्दसुमनाने. त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण म्हणून तुम्हाला सन्मानित केलं जातं एका सन्मान चिन्हाने. आपलं स्वागत आहे साहेब. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. तर गोलंदाजीसाठी राजेश सोरटे येतोय. पुणे शहरातील सांगवी गावचा असणारा हा खेळाडू गोलंदाजी मार्गावर दाखल होईल. पुणे शहरामध्ये चांगले परफॉर्मन्स राहिलेला आहे. याही स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशी चांगला परफॉर्मन्स राहिले तर पाहूया. परंतु 9 विकेट शाबूत आहेत अजूनही फलंदाजी करणाऱ्या उमर 11 संघाकडे. अखूट टप्प्याचा चेंडू परावर्तित केला जातो उस्मान पटेलच्या बॅट मधून मोठ्या फटक्यामध्ये आणि विकेटचं पतन. ज्या फलंदाजाची फलंदाजी पाहण्यासाठी तमाम क्रिकेटचे चाहते येत असतात त्यांना मात्र या ठिकाणी कुठेतरी निराश झाले असतील कारण उस्मान बाद होतोय. 23 धावांची खेळी करून आणि प्रेक्षकांची मनं देखील जिंकून उस्मान पटेल रायगडचा टायगर माघारी परत वाघासारखा खेळला. परंतु आणि आपल्या संघासाठी सुरेख कामगिरी बॅक टू बॅक दुसऱ्या वर्षी रेकॉर्ड केला. सेमीफायनलच्या मॅच मध्ये पॉइंटला 6 मारणारा खेळाडू ठरतोय उस्मान पटेल. सुरेख खेळी सजवली. आक्रमकतेला
आणि 83 धावांची पार्टनरशिप देखील या दोन खेळाडूंमध्ये होताना पाहायला मिळते. मुदस्सीर यांच्या चेहऱ्यावर थोडंसं हास्य असणार आहे. तर विजय पावले आपण या व्यासपीठावर आपल्याला आदरणीय सचिन यशवंत गोळेसाहेब आमंत्रित करतात. आपण या व्यासपीठावर विजय पावले. तर बिगेट करण्याचा प्रयत्न राजेश सोरटेला ठेवलं होतं कुठे, बराचसा उशिरा कदाचित आगमन झालंय आणि आल्या आल्या बॅक टू बॅक 2 चेंडूवर विकेटचं पतन, हॅट्रिकची संधी निर्माण झाली आहे. आणि या स्पर्धेसाठी रवी चंदवरकर, महेश चंदवरकर यांचा सहभाग तर राहिला, परंतु त्याच बरोबरीने या स्पर्धेमध्ये चंद्रकांत शिंदे सरांचं जे काही योगदान होतं संपूर्णपणे या स्पर्धेसाठी, परळचं नाव ज्या पद्धतीने त्यांनी संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वात नेलंय त्याच पद्धतीने परळचं नाव आज मात्र झालंय ते या स्पर्धेने संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. आणि त्यासाठी सचिन गोळेसाहेबांच्या बरोबरीने चंद्रकांत शिंदे सरांचं देखील योगदान तेवढंच मोलाचं आहे या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून दिसून आलंय. नवीन फलंदाज मैदानात जातो फलंदाजी करण्यासाठी अशरफ खान, मॅन फ्रॉम कांदिवली. कांदिवलीचा हा फलंदाज मैदानात जातोय. या देखील खेळाडूने खूप कमी कालावधीमध्ये चांगली झेप घेतली आहे आणि त्याच्या जोरावर उमर 11 संघात मिळवलेली जागा. त्याचबरोबरीने योगेश जाधव असतील, सागर भारती असतील, गणेश तळवलकर असतील, प्रथमेश सरफरे, ओमकार कळंजेकर, चेतन पगारे, यश नारकर, तेजस घाटगे, निनाद उकराडे, दिनेश खोत, शुभम वाळके. मात्र चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळतो राजेश सोरटेच्या माध्यमातून. सिद्धेश काटे, मयिक मांजरेकर, प्रफुल्ल पवार, तेजस सारंग यांचं देखील योगदान मोलाचं आहे ही क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यामध्ये. तर राजेश सोरटे मैदानात आला आणि जी धावसंख्येचा लगाम, जी धावसंख्या मोठमोठ्या धावसंख्येच्या पुढे निघाली होती तिला कुठेतरी लगाम घालतोय 6व्या षटकामध्ये राजेश सोरटे. फलंदाजीसाठी बिलाल ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केलेला चेंडू स्वैर ठरतोय. राजेश सोरटे एकाच ऍक्शन मध्ये. राजेश सोरटेकडे देखील गती परिवर्तन पाहायला मिळते. खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला चेंडू देखील वळवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु बिलाल नावाच्या वादळाला रोखण्याचं काम त्याच्याकडे देण्यात आलेलं आहे आणि ते काम देखील पूर्ण करतोय. तर या राजेश सोरटेसाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजेत. एकाच षटकात 3 खेळाडू माघारी परतवतोय, तर याला ठेवला होता कुठे असं मी मानेल, कारण 6व्या षटकात गोलंदाजीला आलाय आणि आल्या आल्या या गोलंदाजीने मात्र 3 खेळाडूंना बाद करून माघारी परततायत. या षटकामध्ये 5 चेंडू टाकले गेले आणि या 5 चेंडूमध्ये 4 चेंडू टाकले गेले, 2च धावा आतापर्यंत दिल्या, 3 विकेट देखील घेतल्या गेल्या आहेत. तर आपल्या या जादुई गोलंदाजाने, कारण पुण्याचा गोलंदाज मुंबईच्या खेळाडूंना तो परिचित नाहीये आणि ज्यावेळेला एखादा नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येतो त्याची गोलंदाजी समजण्यासाठी थोडासा वेळ लागत असतो. बिलाल शेखचं टाळ्यांच्या गजरात स्वागत झालं पाहिजेत. अप्रतिम फलंदाजीचा नजारा या ठिकाणी दाखवला. 66 धावा या स्पर्धेतील. आणि या स्पर्धेतील सर्वाधिक हायएस्ट धावसंख्या करण्याचा मान जातो तो बिलाल शेख याला. जोरदार टाळ्या बिलाल शेखसाठी झाल्या पाहिजेत. तसेच सादिक राजापूरकर यांचे देखील या क्रीडा नगरीमध्ये आगमन होत आहे. खार परिसरातील त्यांचे देखील हार्दिक स्वागत. हो, आणखीन एक संधी निर्माण केली होती या राजेश सोरटेने. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होईल याचा मात्र नेम नाही आणि अचानकपणे धावसंख्येला लगाम घालण्याचं काम या राजेश सोरटेने केलेलं आहे. कर्णधाराने जो विश्वास त्याच्यावर ठेवला तो सार्थ ठरवला या गोलंदाजाने. फलंदाजीसाठी रवी लिंगाला. पुन्हा एकदा सर्व गोलंदाजी प्रभावित केल्या या गोलंदाजासाठी ज्या पद्धतीने आणि आणखीन एका विकेटचं पतन. ज्या पद्धतीने टाळ्या बिलालला झाल्या त्याच पद्धतीने राजेश सोरटेसाठी देखील झाल्या पाहिजे. 4 विकेट एकाच षटकात मिळवतोय. तर क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होईल, सामन्याला कलाटणी मिळेल याचा मात्र नेम नाही. धावसंख्येचा जो वारू मोठ्या धावसंख्येच्या दिशेने निघाला होता तिला लगाम एका झटक्यात घातलाय आणि 4 खेळाडू एकाच षटकात बाद केलेत राजेश सोरटेने. धावसंख्या थांबली आहे. धावसंख्या किती वर थांबली आहे ती 110 धावांवर संघाची धावसंख्या थांबलेली आहे. रवी लिंगाला माघारी परततोय. नवीन फलंदाज धीरज सिंग फलंदाजीसाठी मैदानात जात आहेत. अशरफ खान आणि धीरज सिंग यांच्यावर जो संघाची धावसंख्या एका मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचली आहे, कारण धावसंख्या 108 धावा होत्या 5 षटकांमध्ये आणि 6व्या षटकात धावा दिल्या गेल्या त्या केवळ 2 धावा दिल्या गेल्या. नवीन गोलंदाजी मार्कवर येईल. अमोल डुबे पाटील
गोलंदाजी मार्कवर बाबळेश्वर शिर्डीचा असणारा हा खेळाडू गोलंदाजी मार्कवर एक चांगला फलंदाज म्हणून देखील प्रसिद्ध आहे. गतवर्षी देखील या स्पर्धेमध्ये नाशिक संघातून दाखल झाला होता अमोल डुबे. यावर्षी काय करामत करतो पाहिजे, कारण पहिला दिवस गाजवला होता खेळाडूने. 110 हवेत चेंडू जातोय, आणखीन एका विकेटचं पतन होतंय का पाहायचंय, परंतु नो मॅन्स लँड क्षेत्रात चेंडू जाईल, बचावला जातोय. अचानकपणे झालंय का उमर संघाला बॅक टू बॅक एकामागोमाग एक फलंदाज माघारी परत आहे. त्याचबरोबर चेंडू देखील हवेत गेला होता आणि एक वेगळी ऊर्जा राजेश सोरटेच्या षटकाने आली आहे आणि जी धावसंख्या कुठेतरी मोठ्या धावसंख्येच्या दिशेने निघाली होते तिला कुठेतरी थांबवण्यात हे आतापर्यंत यशस्वी झालीत म्हणावं लागेल. धावसंख्या स्थिर आहे, एका धावेने पुढे गेली 111 धावांवर. 11 धावा 111 धावा धाव फलकावर होताना पाहायला मिळतात. रिव्हर्सिव्हचा फटका खेळण्याचा प्रयत्न, अतिशय वेगवान पद्धतीने टाकलेला चेंडू निर्धाव जातोय यष्टी रक्षकाच्या हातात. 111 धावांवर संघाची धावसंख्या स्थिर आहे. 111 धावांची देखील एक आख्यायिका आहे. 111 धावांची आवश्यकता साऊथ आफ्रिका संघाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध 11/11/2011 रोजी आवश्यकता होती आणि सकाळी 11:11 ती पूर्ण देखील केली गेली होती. हा 111 धावसंख्येचा देखील महत्व आहे. अकूट टप्प्याचा चेंडू आणि आता मात्र 111चा आकडा पार केलेला आहे. धीरज सिंगच्या बॅट मधून निघालेला एक बुलंद फटका धावसंख्या 117 वर नेऊन ठेवतोय. 117 धावांवर जाऊन पोहोचतोय. धीरज सिंगने देखील दाखवून दिलं उत्तर प्रदेशातून मुंबईत झालेलं आगमन कशा प्रकारचं. अकूट टप्प्याचा चेंडू होता अमोल डबेचा, हा काहीसा त्याच चेंडूवर मोठा प्रहार केला गेला आणि चेंडू स्कोअर लेग मिड विकेटच्या दिशेने षटकारामध्ये परावर्तित करतोय, पूल करतोय आणि 6 धावा आपल्या संघासाठी अर्जित करतोय. सेमीफायनलची लढत आपण पाहतोय. चेंडू वाईट बॉल घोषित करतील पंच कल्याणी घोरपडे सर. संघाची धावसंख्या 1 ने पुढे गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 118 धावांवर. 7वं षटक सुरू असताना शिवशक्ती पाले, अंबरनाथ, उमर 11, अंधेरी, सुखदेव मडवी, हकीम शेख यांच्या माध्यमातून. अमोल डुबे गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. प्रेक्षक आनंद घेतात या क्रीडा स्पर्धेचा. मंत्रमुग्ध होऊन गेली 4 दिवस या सोहळ्याची वाट पाहिली जात होती वर्षभर. आता देखील आज शेवटचा दिवस आहे. पुन्हा एकदा 1 वर्षभर या स्पर्धेची वाट पाहिली जाईल. टेनिस बॉल क्रिकेट जगतातील ताऱ्या सिताऱ्यांची वाट पाहिली जाईल. अकूट टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. आता मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवर येतो आणि आणखीन एका विकेटचं पतन होत आहे. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात धीरज सिंग देखील बाद होऊन माघारी परततोय. संघाची धावसंख्या 118 असताना बाद होतोय. धीरज सिंग त्याची जागा घेण्यासाठी अनिकेत सानप फलंदाजीसाठी मैदानात जातोय. अंधेरी डीएन नगरचा खेळाडू पहिल्या दिवशी फलंदाजीत देखील चमक दाखवली होती अनिकेत सानपने, अर्थातच दादाने. तर असं वाटत होतं धावसंख्या 150 पार होते की काय, परंतु अचानक धावसंख्येला लगाम घातला गेला. मध्यंतरी या अगोदरच्या षटकात 4 विकेट आणि याही षटकात गेलेली विकेट धावसंख्येला कुठेतरी सीमेत ठेवलेला आहे. त्या 83 धावांची एक मोठी पार्टनरशिप झाल्यानंतर कुठेतरी या राजेश सोरटेच्या आगमनानंतर कमी धावसंख्या पाहायला मिळते. जो असं वाटत होतं 150 पावणे 200 पर्यंत धावा होतील की काय, परंतु तिला कुठेतरी लगाम घातला म्हणावं लागेल. 5 षटकांमध्ये तब्बल 108 धावा होत्या. अकूट टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलेला आहे षटकाराच्या दिशेने. अशरफ खानच्या बॅटमधून निघाला फटका 6 धावांसाठी. अशरफ उमर 11 संघाची स्ट्रेंथ काय आहे तर त्यांची फलंदाजी, लांबच लांबवर असणारी त्यांची फलंदाजीची फळी. कारण अशरफ खान अजूनही मैदानात आहे आणि त्या फलंदाजीच्या जोरावर त्यांनी कित्येक स्पर्धा जिंकत असतात. मुंबईचं जे क्रिकेट आहे, मुंबई टेनिस क्रिकेट जगतावर राज्य करत असतात वर्षभर. एकदा हवेत चेंडू काय जरूर होता, अडवला जातो चेंडू. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 125 धावांवर. या अगोदरच्या सामन्यामध्ये ज्या 8 षटकामध्ये 125 धावा केल्या होत्या, या सामन्यामध्ये 7 षटकांमध्येच तिथपर्यंत जाऊन पोहोचला हा संघ. तर बघा अजूनही 1 षटक शिल्लक असणार आहे. या 1 षटकामध्ये कुठपर्यंत जातो हा संघ. तर बघा गोलंदाजीसाठी कोणाला आमंत्रित केलं जात आहे.
राजेश सोरटेलाच आमंत्रित केलंय, ज्या राजेश सोरटेने अचानकपणे एकच गोलंदाज आहे जो 10च्या कमी धावा दिल्यात. कारण पहिल्या षटकात 10, दुसऱ्या षटकात 25, तिसऱ्या षटकात 16, चौथ्या षटकात 27, पाचव्या षटकात 30 अचानकपणे, आणि तदनंतर 6व्या षटकामध्ये मात्र केवळ 2 धावा देणारा राजेश सोरटे सांगवी पुणे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. हा चेंडू पुन्हा एकदा सुंदर टाकला जातोय. ह्या कळलेलं नाहीये, या गोलंदाजाच्या गोलंदाजीचं समीकरण ऍक्शन देखील करताना पाहायला मिळत नाहीये. ज्या पद्धतीने गोलंदाजी टाकतोय, एकमेव गोलंदाज झुंजतोय गायत्री सिद्धीसाठी, अर्थातच गुरुप्रसाद पांचाळ आणि नंदराज शेठ मुंगाजी यांचा असणारा हा संघ एका मोठ्या स्पर्धेमध्ये सेमीफायनलची लढत खेळत असताना. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि आता मात्र राजेश सोरटेच्या देखील गोलंदाजीवर आक्रमण केलं जात आहे. मुंबईकरांनी मात्र पुणेकरांचा देखील अभ्यास केलाय म्हणावा लागेल, आणि पटईत आहेत मुंबईकर थोडासा अभ्यास करण्यामध्ये, आणि षटकार मात्र ठोकलेला आहे. 6 धावा वसूल केल्या जात आहेत. संघाची धावसंख्या 131 धावांवर आता मात्र विक्रम खुणावण्यात असताना या ठिकाणी उमर 11 शिवशक्ती पाले संघासाठी राजेश सोरटे गोलंदाजी मार्कवर शक्तीचषक 2017. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर पिचिंग, तदनंतर चेंडूने घेतलेलं वळण, सुंदर चेंडू पाहायला मिळतोय का. कमबॅक करतोय गोलंदाज, युद्ध एका चेंडूवर फलंदाज जिंकतोय, एका चेंडूवर गोलंदाज जिंकतोय. अंतिम फेरीत जाण्यासाठीची लढत आपण पाहतोय शक्तीचषक 2017 मधील. क्रिकेटचं घमासान परळच्या मैदानात, सेंट्रल रेल्वेच्या मैदानात, मुंबईतील नामवंत क्रीडा स्पर्धा. फुलटॉसचा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवर, क्षेत्ररक्षकांना थोडीशी चूक होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना अनिकेत सानप धावबाच्या रूपात बाद होऊन माघारी परततोय. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असणाऱ्या संघाची धावसंख्या झाली 132 धावा. 138 धावांचा विक्रम या मैदानामध्ये प्रतीक स्पोर्ट्स कोथरूड पुणे अर्थात डिंगडॉंग या संघाने आज केलाय. बॅक टू बॅक दुसऱ्याच मॅच मध्ये त्या विक्रमाच्या पर्यंत जाऊन पोहोचण्याचा प्रयत्न होतोय उमर 11 शिवशक्ती पाले संघाच्या माध्यमातून. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विशाल सिंग फलंदाजीसाठी मैदानात जाईल. विक्रमासाठी षटकाराची आवश्यकता असेल. 7 धावा केल्या तरी विक्रम होऊ शकेल, 6 धावा केले तर विक्रमाची बरोबरी होईल. पाहूया विक्रम होतो का. विक्रम हे तुटण्यासाठीच असतात, आणि या मैदानामध्ये हे मैदान गोलंदाजांसाठी खूप कमी गोलंदाज असेल ज्यांनी छाप सोडले, परंतु कित्येक फलंदाज असे ज्यांनी आपली मनं जिंकलेली आहेत आपल्या आतिषबाजी खेळीने. 132 धावा. राजेश सोरटे मात्र सुरेख गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये. हा चेंडू सुरेख फटका मारला जातो कव्हरच्या दिशेने. अश्रफच्या बॅट मधून निघालेला हा फटका चौकारामध्ये परावर्तित होतो. धावसंख्या झालेली आहे ती 136 धावा. विक्रम करायचा असेल उमर 11 संघाला, शिवशक्ती पाले संघाला, तर आता मात्र एका चेंडूवर धावसंख्येची आवश्यकता असेल ती 3 धावा, आणि बरोबरी करायची असेल तर 2 धावा. राजेश सोरटे, अश्रफ खान, राजेश सोरटे, शक्ती चषक 2017 विक्रमाच्या दिशेने उमर 11 शिवशक्ती पाले. आणि आता मात्र हा चेंडू आणि विक्रम झालाय. या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करण्याचा मान, आणि पहा काय कलात्मकता पाहायला मिळाली. सरळ बॅटने धावा येत नव्हत्या, बॅट उलटी केली आणि षटकारामध्ये परावर्तित केलं. आणि या स्पर्धेतील धावसंख्या मी प्रेक्षकांना विनंती करेल एकदा जोरदार टाळ्या. 142 धावांचा डोंगर पर्वत या मैदानावरील उच्चांक. 8 षटकांमध्ये 142 धावांचा डोंगर उभा केलेला आहे तो उमर 11 अंधेरी शिवशक्ती पाले अंबरनाथ या संघाने, अर्थातच हकीम शेख, सुखदेव मडवी यांच्या संघाने केलेला हा विक्रम आपण पाहतोय. विक्रमादित्य संघ ठरतोय उमर 11 शिवशक्ती पाले. तर यावेळी आपल्या मंचावर मंगेशी मसूरकर शाखाध्यक्ष 203 इथे उपस्थित झाले, त्यांचा सन्मान इथे केला जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्योतिताई चव्हाण उपशाखाध्यक्ष 203 वार्ड क्रमांक, त्यांचा देखील सन्मान इथे करतोय. ज्योतिताई चव्हाण, वनिताताई वेंगुर्लेकर आपण देखील या आपला देखील सन्मान इथे केला जाईल. गौरीताई मसूरकर आपण देखील या आपला देखील सन्मान इथे केला जाईल. आकांक्षाताई गावडे उपशाखा अध्यक्ष 204,
आकांक्षाताई गावडे उपशाखा अध्यक्षा 204 त्यांचा देखील सन्मान इथे केला जाईल. आपलं देखील स्वागत आहे. संतोष शिंदे साहेब माजी शाखा अध्यक्ष 204 वार्ड क्रमांक तुमचा सन्मान इथे केला जाईल. संतोष पाटील साहेब उपशाखा अध्यक्ष 204 आपला देखील सन्मान इथे केला जाईल. गणेशजी जमदाळकर साहेब आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. संतोष पाटील साहेब आणि गणेशजी जमदाळकर साहेब यांचा सन्मान इथे होतोय. माधवीताई नरे महिला उपशाखा अध्यक्ष 203 वार्ड क्रमांक आपला देखील सन्मान इथे केला जाईल. माधवीताई नरे महिला उपशाखा अध्यक्ष वार्ड क्रमांक 203 अशोक पाटील साहेब आपला देखील सन्मान इथे केला जाईल. शाखा अध्यक्ष 206. यानंतर सागर कुडाळकर साहेब विद्यार्थी सेना शाखा अध्यक्ष वार्ड क्रमांक 204 आपला सन्मान इथे केला जाईल. कामगार सेनेचे सरचिटणीस राकेश जाधव साहेब यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. आपलं हार्दिक स्वागत आहे राकेशजी जाधव साहेब. जाधव साहेबांचा इथे सन्मान केला जातोय. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. हँडओव्हर करतो. विक्रम मैदानात झालाय. तब्बल 142 धावांचा विक्रम शिवशक्ती पाले उमर 11 या संघाने केलेला आहे. परंतु विक्रम हे मोडण्यासाठी असतात. 12 मार्च 2006 रोजी एक विक्रम झाला 434 धावांचा. तो मात्र मोडला गेला. 438 धावा बनवल्या गेल्या. पाहूया तसंच काही या ठिकाणी होतंय का. हा विक्रम मोडला जातोय का गायत्री सिद्धी संघाच्या माध्यमातून आणि तो विक्रम या ठिकाणी मोडला जातोय का ऐकण्यासाठी जाऊयात. पुन्हा एकदा नवी मुंबईचा बुलंद आवाज तुर्भे गावाचा बुलंद आवाज कुणालजी दाते यांच्याकडे गेली 4 रात्री त्यांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकतोय. या स्पर्धेत पहिल्यांदाच दाखल झाले परंतु तमाम क्रीडा रसिकांची मनं त्यांनी देखील जिंकून घेतली. असे कुणालजी दाते नवी मुंबई तुर्भे गाव. धन्यवाद चंदू सर. या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. शक्ती चषक 2017 मध्ये आपण दुसऱ्या सेमीफायनल मध्ये वळतोय. टार्गेट इथे सेट करण्यात आलंय. या मॅच मध्ये गायत्री सिद्धेश 11 मुंबई ओळे या संघाच्या समोर टार्गेट 142 झाले. 7 विकेट गेले. 143 धावांचं टार्गेट आहे. या स्पर्धेतला सर्वोच्च धावसंख्या. पुन्हा एकदा या मॅच कडे वळण्याच्या अगोदर एक वेगळ्या नोट कडे जाऊया मित्रांनो. कारण तुम्ही पाहू शकाल ज्यांनी कधी युनिव्हर्सिटी लेवलचं शिक्षण देखील पार केलं नाही आणि तोच मात्र मायक्रोसॉफ्ट कम्प्युटर क्षेत्रामध्ये बिल गेट्स होऊ शकतो. आणि जर पाहिलं तर ज्यांनी बूट पॉलिश करून आपल्या जीवनाला सुरुवात केली होती असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन होऊ शकतात. त्याचबरोबर ज्यांनी वेटरची सेवा हॉटेलमध्ये दिली ते ऑबेरॉय हॉटेलचे मालक ऑबेरॉय होऊ शकतात. ज्यांनी कंडक्टर म्हणून सुरुवात केली होती आपल्या जीवनाला असे कंडक्टर रजनीकांत होऊ शकतात. तर ही धावसंख्या निश्चितच चेस केली जाऊ शकते फलंदाज बाद. त्याचबरोबर ज्यांनी पेट्रोल पंपापासून सुरुवात केली धीरूभाई अंबानी होऊ शकतात. जे 10व्या वर्गामध्ये फेल झाल्यानंतर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर होऊ शकतात. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकाल युनिव्हर्सिटी लेवलचं कॉलेजमधून ड्रॉप आउट झाल्यानंतर जर आपण विचार केला तर त्यानंतर संगीतातला अनभिषिक्त सम्राट जर पाहिला तर AR रहमान होऊ शकतात ज्यांनी कीबोर्डच्या माध्यमातून संगीत क्षेत्राची सेवा केली. त्याचबरोबर एखाद्या बेंचवर मुंबईमध्ये झोपून मित्राकडून 20 रुपये घेऊन फिल्म सिटी जाण्यासाठी प्रवास करण्यासाठी निश्चितच बॉलिवूडचा महानायक शाहरुख खान एखादा
होऊ शकतो पण निश्चितच या धावा चेस होऊ शकतात. त्याचबरोबर फुटबॉलचा जर आपण विचार केला तर चहा देणारा एक फुटबॉलपटू लिओनेल मेसी होऊ शकतो बार्सिलोनाचा. तर या धावा होऊ शकतात. बॅकफुटला गेला, हुक केला, चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे आणि हा षटकार, शक्ती षटकार इथे मात्र येताना दिसतोय. संघाच्या खात्यात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 6 या आकड्यावर. पहिल्या चेंडूवर विकेट परंतु दुसऱ्या बॉलवर विकीच्या बॅट मधून लगवलेला षटकार इथे येतोय. विकी इथे तयार होत असताना पुन्हा एकदा गोलंदाज तयार. वेगवान चेंडू अप ड्राईव्ह इथे केला जातोय, लफ केला जातोय. विकीची खेळी समाप्त इथे होताना दिसते. टार्गेट खूप मोठे 143 या स्पर्धेतला उच्चांक इथे गाठण्यात आलाय. या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहू शकाल प्रतीक 11 कोथरूड पुणे हा संघ फायनल पर्यंत दाखल झालेला आहे. खरतर प्रवास राहिला होता प्रतीक 11चा. पहिली मॅच यशस्वीरित्या जिंकली परंतु दुसऱ्या मॅच मध्ये टार्गेट छोटं होतं. संदेश पाटेने खूप चांगली गोलंदाजी केली, सामना जिंकून दिला. नंतर तुम्ही पाहिलं असेल सेमी फायनल मध्ये पुन्हा एकदा कृष्णाचा ब्लास्ट पाहायला मिळाला. 18 बॉल मध्ये 62 धावांची खेळी केली आणि प्रतीक 11 पुणे संघाची नौका मात्र फायनल पर्यंत जाऊन पोहोचली. तर पाहू शकाल या मॅच मध्ये टार्गेट आहे 143 रन. या स्पर्धेतला आतापर्यंतचा सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम आणि हा विक्रम मात्र मोडीत काढतोय का गायत्री सिद्धेश 11 ओवळे संघ. पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाज धीरज. यावेळेला चांगला फटका मिड विकेट आणि स्कोअर लेगच्या मधोमध ट्रॅव्हल होतोय. बॉल सिंगल मात्र मिळताना दिसते. धीरज श्यामच्या माध्यमातून इथे धाव मात्र पूर्ण होताना दिसते. धीरज सिंग लखनौचा हा गोलंदाज इम्प्रेसिव्ह गोलंदाजी राहिली. धीरज सिंगची फलंदाजी देखील चांगली केली होती. पहिल्याच मॅच मध्ये धीरज सिंगने 30 धावांची खेळी आणि 3 विकेट घेतले होते. ज्यावेळेस संघ अडचणीत होता विक्रोली विरुद्ध फक्त 84 धावांचं लक्ष होतं. त्या 84 मध्ये 30 रन केले होते. यस चंदू सर. कुणाची बॅकफुटला गेला, चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. चेंडू जातो डिपिश पॉइंट सीमारेषा पलीकडे. 4 रन मिळतील. डावखुऱ्या हाताचा फलंदाज इथे खेळत असताना फलंदाज अक्षय या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील एक मोठी क्रीडा स्पर्धा आयोजित केली जाते. पनवेल तालुक्यातील एक मोठे उद्योगपती नंदराज शेठ मुंगाजी ओवळे गावातून उपस्थित झाले आहेत या क्रीडा स्पर्धेसाठी. त्यांचा संघ अर्थातच गायत्री सिद्धेश हा त्यांच्या मुलाच्या नावाने सिद्धेश हा संघ पाहायला मिळतो. तर त्यांचं या ठिकाणी आगमन झालं या क्रीडा सोहळ्यासाठी. सिद्धेश ट्रॉफी ही एक मोठी महाराष्ट्रातील स्पर्धा होते. त्या आयोजकांचं या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालं. हार्दिक असं स्वागत. तर तसेच या ठिकाणी चंद्रकांत शिंदे यांचे बंधू उद्योगपती सूर्यकांत शिंदे यांचं देखील आगमन झालं. विनंती आहे साहेब आपण व्यासपीठावर यायचे, स्थानापन्न व्हायचंय, या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढवायची आहे. तर कुणालजी फलंदाज अक्षय खाटमोडे हा देखील मैदानात दाखल झालेला आहे. पुणे शहरातील खेळाडू, त्याच्या नावावर देखील गतवर्षीच्या हंगामामध्ये षटक लगावलं गेलं होतं. असा खेळाडू पुणे शहरातील काय करामत करतोय पाहायचंय. तर ओल्टू कुणाल सर. अक्षय याच्या माध्यमातून एक चौकार जरूर आला, शतक लगवलं मागच्याच हंगामामध्ये या खेळाडूने. पुणे विभागातला खेळाडू सज्ज होताना दिसेल परंतु गोलंदाज त्याच्या समोर येतोय विशाल सिंग. हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. या गोलंदाजाने इम्प्रेस केलंय निश्चितच. या संघाच्या दरम्यान आपण पाहिलं तर मग जे सांगितलं होतं या टीमच्या कर्णधार ओमरने की हकीम यांचं देखील खूप योगदान आहे या स्पर्धेमध्ये. राहुल घाणेकर यांचे मामा अर्थात राजा खानविलकर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा देखील सन्मान केला जातोय. या क्रीडा स्पर्धेसाठी राहुल सन्मानित केलं जातंय सचिन यशवंत गोळे साहेबांच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक चेंडूवर दरम्यानच्या काळात एक वेगळा झेल पकडण्याचा प्रयत्न होता परंतु अयशस्वी होते. दरम्यानच्या काळात सन्मानित केलं जाते मान्यवरांना. तिथल्या प्रेक्षकांना थोडासा इशारा द्यायचा. प्रेक्षक मायबाप तुमचं अमूल्य सहकार्य करायचं. यस अंपायर इथे इशारा होतो प्रेक्षकांचा. थँक्यू. 4 रन. खूप मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये तेवढंच मोठे लक्ष इथे ठेवण्यात आलं. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सज्ज होतात हे 2 फलंदाज तयार.
आडव्या बॅटने यावेळेला चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे, जजमेंट करतोय आणि त्याच दिशेने चौकार मारला, परंतु यावेळेला विकेट मिळवली गोलंदाजाने. फलंदाज श्याम इथे मात्र बाद होताना दिसतोय. संघाची धावसंख्या फलकावर लागली आतापर्यंत 15. तर अपेक्षा होती या संघाकडून गायत्री सिद्धेश 11 संघाच्या माध्यमातून, कारण मोठी स्टारकास्ट आहे या टीमच्या दरम्यान. अहमदनगर पुण्याचे देखील काही खेळाडू होते, सचिन बर्गेली देखील या टीम मध्ये खेळ केला. तर असे खेळाडू घेऊन हा संघ खेळण्यासाठी आला होता या परळ नगरीमध्ये, परंतु टार्गेट खूप मोठं लक्ष आहे, त्याचमुळे की काय एका पाठोपाठ विकेट. येस, कुणाची मान्यवर भरपूर आहेत, त्यामुळे तुम्हाला थोडंसं डिस्टर्ब करतोय. पुन्हा एकदा विनंती करेल, उद्योगपती सूर्यकांत शिंदे साहेबांना विनंती आहे, आपण व्यासपीठावर यायचं, स्थानापन्न व्हायचंय. चंद्रकांत शिंदे यांचे बंधू उद्योगपती सूर्यकांत शिंदे साहेब व्यासपीठावर यायचे. ओटू कुणाल सर. पुन्हा एकदा तयार गोलंदाज. यावेळेला वेगवान चेंडू टप्पा पडला, पायावर जाऊन आदळतोय. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना विशाल सिंग. पाहू शकाल धीरज सिंग, विशाल सिंग हे दोन खेळाडू युपी वरून इथे ही स्पर्धा खेळण्यासाठी आलेले आहेत. उत्तर प्रदेशच्या माध्यमातून खेळ करण्यासाठी ते उपस्थित झालेले हे दोन खेळाडू अतिशय चांगलं इम्प्रेस केले आतापर्यंत या खेळाडूंनी. याला बॅकफुटला गेला, अगेन्स्ट स्विंग चेंडू मात्र पाठवला मिडविकेटच्या दरम्यान. तोपर्यंत एक धाव मात्र मिळते फलंदाज अक्षयला आणि एका धावेवर संघाच्या खात्यात भर पडते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 16 आकड्यावर. अक्षय निश्चितच शय नसेल असा हा खेळाडू, आणि त्याचबरोबर तुम्ही जर विचार केला तर ऊर्जा अक्षयतेच्या नियमाप्रमाणे याला खेळ करावा लागेल. सायंटिफिक भाषेत बोललं तर तसाच हा अक्षय मैदानामध्ये खेळ करत असताना दिसतोय. गोलंदाज तयार. यावेळेला चेंज ऑफ पेस, गती कमी केली, फ्रंट फुटवर आला होता फलंदाज. पाहिलं होतं, हेरलं होतं की हा चेंडू फसवा आहे, कदाचित घात करून जाईल माझा जर मोठा फटका मारला तर. स्वतःला थांबवलं, डबल माइंड झाला होता खेळू की नको, परंतु शेवटी मात्र इथे मात्र एक सन्मान दिला गेला. संघाची धावसंख्या फलकावर लागलेली आहे आतापर्यंत 16. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्याच्यापेक्षा बेमिसाल, परंतु झेल मात्र सोडलाय तिथे मात्र मिड ऑफच्या दरम्यान. तुम्ही पाहू शकाल धीरज सिंग याच्या माध्यमातून, परंतु एक धाव संघाच्या खात्यात जाते. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या फलकावर लागली 17. तर अभि सुर्वे जी विनंती आहे, आपण देखील व्यासपीठावर यायचं, स्थानापन्न व्हायचंय. अभि सुर्वे जी. हो सर. विजय क्रिकेटचे चाहते आणि टेनिस बॉल क्रिकेटवर प्रचंड प्रेम करणारे व्यक्तिमत्व, विनंती आपण देखील व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. कमी केलाय कुणाची आवाज कमी. तर आतापर्यंत 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये धावा फलकावर लागल्यात 17. 3 गडी बाद, 3 विकेटचं पतन झालंय. 17 धावा फलकावर लागल्यात 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. टार्गेट 139 धावांचं, अफकोर्स 143 धावांचं. या अगोदर होतं टार्गेट 139 धावांचं. या मॅच मध्ये 143 धावा करायच्यात, 143. आणि भलं मोठं लक्ष इथे संपादित केल्यानंतर अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना शिवशक्ती पाले उमर 11 हा संघ. यावेळेला चांगला फटका, बॅकवुडला गेला, रूम बनवली, जागा बनवली, चेंडू फेकून दिलाय. लॉंग लेगच्या वरून पंचांचा इशारा येतोय. षटकार, 6 धावा, शक्ती षटकार इथे लगवला जातोय. या 6 धावांबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 23 वर. जे प्रेक्षक उभे राहून मॅच पाहतात त्यांना विनंती, आपल्या बसण्याची व्यवस्था केली आहे, बऱ्याचशा खुर्च्या उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी जायचंय आणि खुर्च्यावर बसून मॅच पाहायची आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत असताना रिव्हर्स अटेम्प्ट केला जातो, पंचाकडे अपील होते. वारंवार अपील इथे होताना दिसते. तुम्ही पाहू शकाल नो मॅन लँड्स मध्ये एक चेंडू ट्रॅव्हल होतो अलॉंग द कार्पेट. पंचांचा इशारा तो लेग बाय शशी साटम यांच्या माध्यमातून मुख्य पंचांच्या भूमिकेत स्कोअर लेग अंपायर. तुम्ही पाहू शकाल स्ट्रायकिंग अंपायर सध्या पाहायला मिळत आहेत कल्याणी घोरपडे. आणि या वेळेला संघाची धावसंख्या फलकावर लागली आतापर्यंत फक्त 24. दुसरं षटक इथे संपलं. 3ऱ्या ओव्हरला सुरुवात केली गोलंदाज नवीन याने. कुणालजी
तर या ठिकाणी आगमन होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष संजय जामदार साहेबांचे या ठिकाणी आगमन होते या क्रीडा नगरीमध्ये. शक्ती चषक 2017 मध्ये साहेब आपल्या सर्व समर्थकांसह उपस्थित राहत आहेत. त्या सर्व मान्यवरांचं या क्रीडा नगरीमध्ये शक्ती चषक 2017 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमधील सर्वाधिक मोठ्या सोहळ्यांपैकी एक असणारा शक्ती चषक सचिन यशवंत गोळे साहेबांच्या माध्यमातून आयोजित असणारी स्पर्धा संजय जामदार साहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपाध्यक्ष यांचं या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक 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 असं स्वागत. कुणालजी गोलंदाज तयार. यावेळेला चांगला फटका लॉफ केला चेंडू ऑन साइडला. क्षेत्ररक्षक इथे तयार होता, जजमेंट होतं, परंतु त्याच्या डोक्याच्या वरून त्याच्या पोचण्याच्या पलीकडे हा षटकार लगवला जातो. 6 धावा मिळतील फलंदाज अक्षय याला. 6 धावांबरोबर संघाच्या खात्यात भर पडली. धावसंख्या जाऊन पोहोचली 30 या आकड्यावर. तर सन्मानित केले जाते सूर्यकांत शिंदे साहेबांना सन्मानित केले जाते. उद्योगपती सूर्यकांत शिंदे साहेबांना सन्मानित केले जाईल ते सचिन यशवंत गोळे साहेबांच्या माध्यमातून या शक्ती चषक 2017 मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आणखी एक मोठा फटका गॅप मध्ये जाईल हा स्ट्रोक. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय, पराकाष्ठा करतोय प्रयत्नांची, परंतु त्याच्या पोहोचण्याच्या पलीकडे हा स्ट्रोक होता. बेमिसाल टायमिंग फलंदाज अक्षयच्या बॅट मधून. ज्याप्रमाणे मी म्हटलं होतं ऊर्जा अक्षतेचा नियम इथे लावावा लागेल. अक्षयला इथे चांगला खेळ करावा लागेल आणि ते मात्र तशीच बॅटिंग इथे करताना पुण्याचा हा खेळाडू अक्षय चांगली बॅटिंग करतोय. षटकार लगवला, चौकार लगवला. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चित्रपट सेनेचे सरचिटणीस शशांक नागवेकर साहेबांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये या शक्ती चषक 2017 मध्ये आगमन होते. या क्रीडा सोहळ्याच्या निमित्ताने साहेब आपलं देखील हार्दिक 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 असं स्वागत. कुणाल सर 34 धावा आतापर्यंत फलकावर लागलेत या इनिंग मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओहो, वेगवान चेंडू पाहायला मिळतो. टप्पा पडला, डोळ्याची पापणी लवते न लवते तोच चेंडू जातो सर्व यष्टीरक्षकाच्या हातात. अतिशय वेगवान चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला. तोपर्यंत संघाच्या खात्यामध्ये कुठलीही भर नाही. आतापर्यंत संघाची धावसंख्या फलकावर लागली ती पाहू शकाल 34. आगमन होते या क्रीडा नगरीमध्ये शशांक नागवेकर साहेबांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना चित्रपट सेनेचे सरचिटणीस उपस्थित होत आहेत. या क्रीडा नगरीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित एक मोठा क्रीडा सोहळा. संपूर्ण महाराष्ट्रातील टेनिस बॉल क्रिकेटला मोहिनी घालणारी ही क्रीडा स्पर्धा, एक मोठा क्रीडा सोहळा सचिन यशवंत गोळे साहेबांच्या माध्यमातून या व्यासपीठावर उपस्थित राहणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं देखील हार्दिक 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 स्वागत या शक्ती चषक 2017च्या माध्यमातून. कुणाल सर तर तुम्ही पाहू शकाल आतापर्यंत संघाची धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 34 धावा 143 धावा करायच्या. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून केला जातोय. आज आपले टेनिस क्रिकेटचे खेळाडू देखील इंटरनॅशनल लेवलला खेळताना आपल्याला पाहायला मिळत, कारण दुबईपर्यंत त्यांचा प्रवास राहिला. शारजाच्या स्टेडियम मध्ये कतार असेल, ओमान असेल, मस्कट असेल, अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सौदीपर्यंत हे खेळाडू जाऊन खेळताना आपल्याला पाहायला मिळालेत. परंतु मित्रांनो, त्याच्या मागे खूप मेहनत आहे या खेळाडूंची आणि सातत्याने ते मेहनत करतात. प्रत्येक पॉवर प्ले मध्ये वेगवेगळ्या गोलंदाज इथे वापरावा लागेल. पाहू शकाल आतापर्यंत हे षटक घेऊन येते विशाल. मला वाटतं विशालने या अगोदर षटक टाकले, त्यामुळे विशालला गोलंदाजी करता येणार नाहीये. प्रत्येक पॉवर प्ले मध्ये वेगळा गोलंदाज वापरावा लागेल. कुणाल पुन्हा एकदा तुम्हाला थोडीशी माफी मागते, कारण मान्यवरांचा सन्मान देखील करणं तेवढंच गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपण अभि सुर्वे या क्रिकेटच्या चाहत्यांचं, कारण मला आवर्जून शनिवार रविवार दोन्ही दिवस फोन असतो, मुंबईत कुठे स्पर्धा आहे विचारलं जातं आणि त्या ठिकाणी टेनिसच्या स्पर्धा असतात, आवर्जून त्या ठिकाणी दाखल होतात. ते टेनिस क्रिकेट वेड्यांचं, अर्थातच टेनिस क्रिकेटच्या प्रचंड प्रेम असणाऱ्या व्यक्तिमत्वाचा देखील सन्मान केला जातोय सचिन यशवंत गोळे साहेबांच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर कुणालजी, अशा काही व्यक्तिमत्वांचा सन्मान केला जातोय म्हणजे खुल्या गटातून देखील आणि स्थानिक गटातून देखील. अर्थातच प्रथमेश पवार हा परळ विभागातील खेळाडू जो दुबईला जाऊन क्रिकेट खेळून आला, त्याच्यासाठी तब्बल 5,000 रुपयाचे पारितोषिक देखील या शक्ती चषकाच्या माध्यमातून सचिन यशवंत गोळे साहेबांच्या माध्यमातून या विभागातील क्रीडापटूंना प्रोत्साहनाच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. कुणाल सर, याच गोष्टीचा उल्लेख मला करायचा होता की आता तुम्ही पाहू शकाल आपल्या स्थानिक लेवलचे खेळाडू मात्र वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचले. त्यांची मेहनत आहे त्याच्यामध्ये. प्रथमेश पवार नाना यांनी देखील खूप मेहनत घेतली या टेनिस क्रिकेट विश्वासाठी. स्वतःला अक्षरशः ढाळलं टेनिस क्रिकेटमध्ये, लेदर क्रिकेटमधून, आणि चांगली बाब आहे. यावेळेला लोअर फुल टॉस स्वीप केला चेंडू स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधूनच तिथे मला वाटतं क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव मिळते. एका धावेवर संघाच्या खात्यात भर पडली. संघाची धावसंख्या 35. अश्रफ याच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण एक स्टंटमॅन, पेशेवर स्टंटमॅन म्हणून ज्याची ओळख आहे फिल्म इंडस्ट्रीच्या माध्यमातून आपण विचार केला तर अनेक
बॉलिवूडच्या स्टारसाठी स्टंटमॅन म्हणून रोल अदा करणारा हा खेळाडू आहे आणि त्यांनी जी डाईव्ह लगवली होती शक्ती चषकामध्ये ती देखील महत्वपूर्ण होती. का तो स्टंटमॅन आहे त्याची ओळख दाखवली होती. आणि नुकताच स्वप्नील जोशी मराठी चित्रपटाच्या माध्यमातून भिकारी या चित्रपटासाठी त्यांनी खूप चांगलं कार्य केलं. नुकतंच ठाण्याची शूटिंग देखील त्यांनी आटपली या 2-3 दिवसामध्ये. क्रिकेट या खेळासाठी पुन्हा एकदा तयार. यावेळेला बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण इथे करत असताना मॅन फ्रॉम डीएन नगर अंधेरी अनिकेत सानप गोलंदाजी इथे करतोय. अचूक टप्पा, दिशेवर नियंत्रण तुम्ही पाहू शकाल. मगाशीच सचिन गोळे साहेबांनी इथे मात्र 5,000 रुपये रोख इथे अनाउन्समेंट केलेलं आहे, महत्वपूर्ण अनाउन्समेंट. आणि त्याच्यामध्ये प्रथमेश पवार याचं देखील खूप मोठं योगदान आहे, खूप मोठा सहभाग राहिला या स्पर्धेमध्ये त्याचा देखील. आणि तो आपला स्थानिक खेळाडू आज मात्र दुबईपर्यंत पोहोचला याचा अभिमान आहे आम्हाला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु मित्रांनो, जेवढी मेहनत हे खेळाडू घेतात तेवढीच मेहनत इंटरनॅशनल स्टार देखील खेळाडू घेताना दिसतात. भारताचा विराट कोहली देखील घेताना दिसतोय. ज्याप्रमाणे आता मानधन मिळायला सुरुवात झालेली आहे टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंना, तसंच काहीसं मानधनाचा जर आपण विचार केला एका रिपोर्टनुसार तर 305 करोड रुपये निश्चितच इन्कम आहे सध्या. आपण विराट कोहलीचा विचार केला तर एका वर्षाला, आणि त्याचबरोबर 25 करोड रुपये तो एका महिन्याला कमवतो. तर 1 मिनिट संपला की 5,311 रुपये त्याच्या अकाउंटमध्ये असतात. म्हणजे विचार करायला लावणारी ही गोष्ट आहे टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर जर विचार केला तर इंटरनॅशनल स्टँडर्डवर आपण विचार केला तर म्हणजे 1 मिनिटाला विराट कोहली जवळपास 5,311 रुपये कमवतो. तर आतापर्यंत संघाची धावसंख्या फलकावर लागली 36. मोठं टार्गेट इथे चेस करण्यासाठी सज्ज होताना गायत्री सिद्धेश. हा संघ यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट, चांगला फटका कव्हरच्या वरून चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे, बेमिसाल टायमिंग. आणि हा मात्र षटकार. 6 धावा मिळतील. 6 धावांबरोबर संघाच्या खात्यात भर पडली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 42 वर. 42 धावा इथे फलकावर लागल्यात. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असेल या ओव्हरच्या दरम्यान आपण विचार केला तर 42. आणि मोठा पाठलाग इथे करत असताना संघ थोडासा अडखळला होता सुरुवातीला आणि यावेळेला थोडासा आक्रमकता दाखवतात फलंदाज. 4थं षटक चालू आहे अनिकेत. आणि या खेळाडूने तर छाप सोडली या मुंबई क्रिकेट विश्वावर फिरकी गोलंदाजीने. मुदस्सीरजी पुण्यावरून आलेले आहेत. विनंती आहे आपण देखील व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. 70-70 पुण्याचे प्रतिनिधी. तर मुदस्सीरजी आपण देखील व्यासपीठावर यायचे. शक्ती चषकामध्ये आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. 70-70 पुणेचे प्रतिनिधी मुदस्सीरजी आपलं देखील या शक्ती चषकामध्ये सचिन यशवंत गोळे साहेबांच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत. परंतु मैदानामध्ये तुम्ही पाहू शकाल सचिनची चांगली बॅटिंग पाहायला मिळते. 2 षटकार लगवलेत इथे. खूपच चांगले हे 2 षटकार आले होते फलंदाज सचिनच्या बॅट मधून. आणि सचिन इथे आठवला मगाशी चंदू सरांनी देखील आठवण करून दिली होती सचिनने. परंतु सचिनने सोमवार पासून रविवारपर्यंत कशा प्रकारे धावा केल्यात आणि कशा प्रकारे मनोरंजन केलं आपल्या क्रीडा प्रेक्षकांचं तुमच्यापर्यंत पोहोचेन जसं मला वेळ मिळेल. 18,426 धावा सोमवारी किती धावा केल्या तर रविवारपर्यंत सचिन रमेश तेंडुलकरने आपल्या जीवनामध्ये किती धावा केल्या याचं पूर्ण तंतोतंत विश्लेषण मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन जसं मला वेळ मिळेल या मैदानामध्ये या ओव्हरमध्ये. तर गोलंदाज तयार होईल धीरज आपल्या बॉलिंग मार्कवर. कारण सचिन रमेश तेंडुलकरने देखील खूप मोठं योगदान दिलं. 22 वर्षे 91 दिवस क्रिकेट खेळला. ओव्हरऑल 24 वर्षाचं क्रिकेटिंग करिअर राहिलं. 24 एप्रिलला जन्म झाला. सोमवारी त्याच्या माध्यमातून 1957 धावा पूर्ण केल्या होत्या. 1957 1957 धावा दर सोमवारी जेव्हापासून सचिन खेळला तेव्हापासून त्या मोजण्यात आल्या. 1957 धावा. मंगळवारी 1972 धावा सचिन रमेश तेंडुलकरने केल्या. बुधवारी 3246 धावा तेंडुलकरने केल्या. गोलंदाज तयार. यावेळेला लॉफ केला चेंडू ऑन साइडला. क्षेत्ररक्षक जज करतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे. हा शक्ती चौकार येईल. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली या चौकाराबरोबर 52 या आकड्यावर. तर बुधवारी 3246 धावा. गुरुवारी सचिन रमेश तेंडुलकरने 1838 धावा केल्या. शुक्रवारी सचिन रमेश तेंडुलकरने
2853 धावा केल्या. शनिवारी सचिन रमेश तेंडुलकरने 2601 धाव केली आणि रविवारी म्हणजे सुट्टीचा दिवस, ज्या दिवशी सर्वच प्रेक्षक घरी असतात, त्या दिवशी सर्वाधिक धावा 3959 धावा या सचिन रमेश तेंडुलकरने 18426 धावांमध्ये केल्या. ही होती सचिनची किमया. म्हणूनच शनिवार रविवार आनंद देणारा ठरला होता. प्रत्येक प्रेक्षकांसाठी यावेळेला हुक केलाय. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक खाली, फलंदाज बाद. विकेटचं पतन इथे तेवढंच महत्वाचं पाहायला मिळतं. रेग्युलर इंटरव्हल मध्ये विकेट पडताना दिसतात. यावेळेला तुम्ही पाहू शकाल जो फलंदाज बॅटिंग करत होता, टप्पा पडल्यानंतर चेंडू जास्त अपेक्षेपेक्षा जास्त उंचीने आला, हुक करण्याचा प्रयत्न झाला होता आणि फलंदाज मात्र बाद ठरला. कारण तुम्ही पाहिले असेल लाईन मध्ये नव्हता हा शॉट खेळण्यासाठी. ज्यावेळेस असं म्हटलं जातं एखाद्या बॉलवर तुम्हाला हुक लगवायचा असेल तर तुम्हाला लाईन मध्ये खेळणं महत्वाचं असतं. बॅटचा फ्लो तेवढाच चांगला असतो. हँड अँड आय कोऑर्डिनेशन खूप महत्वाचं असतं. या सर्व क्रिकेटच्या बारीकाई असतात ज्या कोच आपल्याला शिकवतात प्राथमिक स्तरावर, आणि या खूप महत्वाच्या असतात. शेवटपर्यंत जेव्हा वेळेस तुम्ही प्राथमिक क्रिकेट खेळाल प्राथमिक स्तरावरचं, त्यानंतर तुम्ही महाराष्ट्र स्टेट लेवलवर क्रिकेट खेळाल, नंतर नॅशनल लेवलवर रणजी ट्रॉफी पासून एक वेगळा प्रवास चालू होतो. आणि या सर्व स्तरावर या क्रिकेटची ABCD 12 खडी तुम्हाला शिकणं तेवढीच महत्वाची आहे. आणखीन एका विकेटचं बदल, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 52. सचिन अजून एक प्रशांत येते, नवीन फलंदाज अक्षरशः गाजवली होती या प्रशांतने स्पर्धा वाशी गावची. तो प्रशांत शुक्ला मैदानामध्ये जात असताना त्याच्याबरोबर खेळतोय सचिन हा खेळाडू. आणि सचिनची आठवण झाल्यानंतर सचिनचा पूर्ण लेखाजोखा मी तुमच्यापर्यंत पोहोचवला. कशा प्रकारे त्याच्या कारकिर्दीमध्ये सोमवारपासून रविवारपर्यंत त्याने धावा केल्या होत्या, ही महत्वपूर्ण बाब आहे. शनिवार रविवारी तर आनंद दिला होता सचिनने सर्वांनाच. पाहूया हा सचिन आनंद देतोय का. चांगला फटका, चेंडू मात्र जातो सर फाईन लेगच्या वरून. दिलस्कूप इथे पाहायला मिळतो. चेंडू सीमा रेषा पार, चौकार. दिलशान, तिलकरत्ने दिलशानची आठवण होते. तुम्ही पाहू शकाल तिलकरत्ने दिलशान किती पेसने बॉल टाकला तर कधी बसायचा आणि कधी बॉल असा मात्र पाठी न्यायचा हे सांगणं कठीण व्हायचं समालोचकांना देखील. इथे देखील तेच पाहायला मिळालं. फलंदाज इथे मात्र चौकार लगवतोय सचिन, सचिनची आठवण करून देतोय. त्याचप्रमाणे सचिन इथे खेळ देखील करताना दिसतोय. संघाची धावसंख्या या चौकाराबरोबर अप 56 धावा इथे मात्र पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. धीरज सिंग, उत्तर प्रदेश. लखनौचा हा गोलंदाज वेगाने टाकला होता, पंचाकडे अपील करतोय इथे गोलंदाज. आणि तुम्ही पाहू शकाल धीरज सिंगला पाहिल्यानंतर मला सातत्याने ग्लेन मॅग्राची आठवण होते. जो ग्लेन मॅग्रा सातत्याने लाईन आणि लेंथवर विश्वास ठेवायचा. परंतु ग्लेन मॅग्राच्या बाबतीत देखील मित्रांनो एक किस्सा आहे. कारण ग्लेन मॅग्रा क्रिकेट खेळण्याच्या अगोदर काय करायचा तर क्रिकेट खेळण्याच्या अगोदर ग्लेन मॅग्रा बँकेत काम करायचा. मॅनेजरच्या अगोदर ज्यावेळेस क्लर्क म्हणून बँक मॅनेजरच्या अगोदर ग्लेन मॅग्रा काम करायचा. चेक पासिंगचं काम त्याच्याकडे असायचं. तो किस्सा मी तुमच्यापर्यंत सांगेन. यावेळेला ऑन ड्राईव्ह केला गेलाय, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पूर्ण केली जाते, सिंगल मात्र पूर्ण होते. तर चेक पासिंगचं क्लर्क म्हणून काम ग्लेन मॅग्राच्या माध्यमातून केलं जायचं. परंतु एक दिवस एक चेक आला होता, तो पासिंग करण्यासाठी जी स्लिप होती त्या स्लिपवर ग्लेन मॅग्राने सही केली. तो चेक गेला मॅनेजरकडे आणि ती मॅनेजर मात्र महिला होती. तिला मात्र ग्लेन मॅग्राने सांगितलं होतं हा चेक ही स्लिप मात्र सांभाळून ठेव आणि त्याच्यावरची माझी सही, कारण एक दिवस ऑस्ट्रेलियासाठी एक मोठा काहीतरी विक्रम मी करेन. आणि तो विक्रम मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून ग्लेन मॅग्राने केला होता. हा होता क्रिकेटमधला एक वेगळा कॉन्फिडन्स. परंतु त्याच ग्लेन मॅग्राच्या माध्यमातून कॅन्सर फाउंडेशन देखील चालवली जाते. अनेक कॅन्सर रुग्णांना मदत केली जाते. हा देखील एक वेगळा त्याचा सामाजिक उपक्रम असतो. त्याचबरोबर तुम्ही पाहिलं असेल ग्लेन मॅग्राची पत्नी जी होती कॅन्सर याच रोगाने पीडित होती, ती मात्र ही जग सोडून घेतली आणि तेव्हापासून ग्लेन मॅग्रा मात्र सातत्याने कॅन्सर रुग्णांची सेवा करतो कॅन्सर फाउंडेशनच्या माध्यमातून. परंतु बॅक टू क्रिकेट. आतापर्यंत तुम्ही पाहू शकाल ओव्हर झाल्यात 5 आणि 5 ओव्हरमध्ये धावा झाल्यात 57. टार्गेट 139 धावांचं भलं मोठं लक्ष आहे. आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना अक्षरशः इथे धावांसाठी झुंजावं लागतंय. गायत्री सिद्धेश 11 ओळे या संघाला. गुरुप्रसाद पांचाळ, नंदराज शेठ मुंगाजी आमच्या मंचावर बसून ही स्पर्धा अनुभवतात आणि खरोखर एक मोठी स्पर्धा आपल्या समोर रंगत असताना
खूप चांगल्या स्पर्धेचं आयोजन तर राहिलेच आहे. प्रेक्षकांना सातत्याने जेवणाची व्यवस्था राहिलेली आहे. प्रत्येक प्रेक्षक इथे मात्र आनंदित आहे ही स्पर्धा अनुभवताना. सर्व प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले त्या स्पर्धेच्या माध्यमातून, तेवढेच तृप्त देखील झालेत जेवणाच्या माध्यमातून. कारण जागच्या जागेवर जेवणाचे बॉक्स त्यांच्याकडे पोहोचतात आणि थोड्याच वेळात आमचे संयोजक या स्पर्धेचे सर्वच कार्यकर्ते, मग रवी चेंदवनकर असतील, महेश चेंदवनकर असतील, सागर तावले असतील, रुपेश सुर्वे असतील, राज जाधव, मयूर कदम, राहुल घाणेकर, सिद्धेश केडेकर, सिद्धेश मेस्त्री, अक्षय तावडे, करण सावंत, समीर सावंत, शुभम जंगम, यश चेंदवनकर, भरत मकवाना, गणेश शहाणे हे मात्र तुमच्यापर्यंत पोहोचतीलच ते जेवणाचे बॉक्स घेऊन. परंतु यांची मेहनत मित्रांनो खूप आहे. दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस करून अक्षरशः 2 ते 3 महिने मेहनत घेऊन हा शक्ती चषक तुमच्या समोर साकारलाय. तुषार चिखले, सुशील गांधी, ऋषभ शुक्ला, धवल, प्रसाद बर्डे, स्वप्नील करंगुटकर, विशाल गावडे, विपुल लाड, भूषण शिंदे, मयूर शिंदे, विकी, जयसिंग मकवाना, गौरव शेट्टी, संतोष कांबळे यांचं खूप मोठं कार्य राहिलं या स्पर्धेमधून. या सर्वांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून अभिनंदन देखील व्यक्त करतोय आणि तुमच्या कार्याला आमचा सलाम. यावेळेला सुरेख गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर झपकन बाहेरच्या दिशेने निघला हा डावकुरा. त्याच्या फलंदाजाला चेंडू बाहेर निघतोय, बीट करतोय फलंदाजाला. फलंदाज प्रशांत शुक्ला आणि यावेळेला गोलंदाज तुम्ही पाहू शकाल विशाल सिंग. उत्तर प्रदेशाच्या दरम्यान देखील टेनिस क्रिकेट मोठ्या प्रमाणावर खेळलं जातं आणि त्याचं जिवंत उदाहरण मैदानामध्ये यावेळेला ड्राईव्ह केलं जातं. ऑफ ड्राईव्ह तुम्ही पाहिलं असेल. पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच झाल्यानंतर धीरज सिंगला मी विचारलं होतं, आपके उत्तर प्रदेश में ऐसे टेनिस क्रिकेट खेळला जाता है? तर त्याचं उत्तर होतं, जी हा, आमच्या इथे देखील अशाच प्रकारचं टेनिस क्रिकेट खेळलं जातं. टेनिस क्रिकेटमध्ये आम्ही देखील तिथे मोठमोठ्या स्पर्धा गाजवतो आणि म्हणूनच की काय उत्तर प्रदेश मधून हे खेळाडू मुंबई नगरीमध्ये, मुंबई मायानगरी मुंबापुरीमध्ये आलेत आपलं प्रदर्शन करताना. परंतु इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली, छाप सोडली या स्पर्धेमध्ये या गोलंदाजाने विशाल सिंग. यावेळेला तुम्ही पाहू शकाल एलईडी ब्लिंक होताना दिसते, एलईडी बेल्स खाली पडते, फलंदाज बाद होतोय. या एलईडीचा देखील इतिहास आहे मित्रांनो. ब्रोंटे इकरमॅन जो साऊथ ऑस्ट्रेलियाचा इंजिनियर आहे, त्यांनी ही एलईडी बेल्स सर्वप्रथम बनवली होती. त्याने हे एलईडी स्टंप सर्वप्रथम बनवले होते. वर्ल्ड कपच्या दरम्यान देखील हे स्टंप वापरण्यात आले होते. सर्वप्रथम बिग बॅश लीग मध्ये हे स्टंप वापरले गेले आणि त्याचबरोबर आपण जर विचार केला तर जवळपास $25,000 म्हणजे 40 लाखाच्या आसपास या स्टंप आणि बेल्सची किंमत असते. आणि बेल्सचा जर विचार केला तर एका आयफोनच्या किमतीची एक बेल्स येते. हा सगळा इतिहास आहे बेल्सच्या बाबतीत, स्टंपच्या बाबतीत, एलईडीच्या बाबतीत आणि खरोखर यांचा देखील एक मोठा रोल राहिला. एका चॅम्पियन ट्रॉफी मध्ये तर मात्र ब्रोंटे इकरमॅनने ज्यावेळेस हा सेट आणला होता, धोनीला तर म्हटलं देखील होतं, ज्याप्रमाणे धोनीला सवय आहे कुठलीही मॅच जिंकल्यानंतर धोनी स्टंप आणि बेल्स पहिले घेऊन जातो, तर त्याच्या मागे त्याचं कारण वेगळं आहे. परंतु धोनी स्टंप आणि बेल्स घेतो. त्यावेळेस ब्रोंटे इकरमॅनने त्याला सांगितलं होतं, एवढे मार्क्स स्टंप आहेत हे मी तुला देणार नाही, परंतु ही स्पर्धा जर तू फायनल मारली तर मात्र हे स्टंप तुझे असतील, ते तू घेऊन जाऊ शकतो. आणि तसं झालं देखील होतं. चॅम्पियन ट्रॉफी मध्ये संघाची धावसंख्या तुम्ही पाहू शकाल आतापर्यंत 69. यावेळेला त्रिफळा आणखी उद्ध्वस्त, 59 त्रिफळा उद्ध्वस्त होताना दिसतोय अक्रॉस द लाईन. क्रिकेट इथे तुम्ही पाहू शकाल लाईनच्या विपरीत खेळण्याचा प्रयत्न, बॉल कुठे होता आणि मात्र शॉर्ट सिलेक्शन कुठे होतं हेच पाहायला मिळालं. फलंदाजच्या बाबतीत लगातार दुसरा विकेटचं पतन, आणखीन एक फलंदाज बाद. आता मात्र गोलंदाज हॅट्रिक वर असेल. संघाची धावसंख्या 59. हॅट्रिकचा लेखाजोखा तर मी सातत्याने तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 20 सप्टेंबर 1982 ला पहिली हॅट्रिक जलाउद्दीन पाकिस्तान मुलकाचा गोलंदाज याने घेतली होती. दुसरी हॅट्रिक बी ए रेड यांनी घेतली होती. चेतन शर्माची हॅट्रिक मात्र भारतासाठी तिसरी राहिली होती. ओडीआयचा विचार केला तर अकीब जावेद असा गोलंदाज होता 19 वर्ष 81 दिवसांचा पाकिस्तानचा, त्याच्या माध्यमातून हॅट्रिक घेतली होती, ती देखील भारताविरुद्ध. तिन्ही फलंदाज LBW राहिले होते आणि त्यामध्ये शास्त्री असतील, अझुद्दीन असतील, तेंडुलकर असतील LBWच्या रूपामध्ये बाद झाले होते तिन्ही फलंदाज. आणि तुम्ही पाहू शकाल सध्या आतापर्यंत 42 हॅट्रिक पूर्ण झाल्यात. 42वी हॅट्रिक तास्किन अहमद 29 मार्चला आत्ताच घेतली. 29 मार्च 2017 दांबुला मैदान श्रीलंका इथे. पाहूया या मॅच मध्ये देखील, या स्पर्धेमध्ये देखील अनेक हॅट्रिक पाहायला मिळाल्या. पहिली हॅट्रिक भावेश पवारने घेतली होती. पाहूया हॅट्रिक घेतोय का हा गोलंदाज. तयार होताना विशाल सिंग आपल्या बॉलिंग मार्कवर राईट ओव्हर द विकेट सामना करतोय फलंदाज. अनिकेत सन्मान दिलाय. हॅट्रिक मात्र मोळीत काढली. तुम्ही पाहू शकाल सरळ बॅटने खेळून काढलाय.
इथे मात्र हॅट्रिक घेण्याची संधी हुकली. षटक क्रमांक आतापर्यंत संपलंय 6व. 6 ओव्हरची समाप्ती. धावांची संख्या फक्त 59. टार्गेट आहे 143. चौऱ्याऐंशी धावांचं लक्ष अजूनही करायचं असेल या मॅच मध्ये. भले मोठे लक्ष आहे मित्रांनो. आतापर्यंत आपण विचार केला तर या मॅचचा, आणि मगाशी तुम्हाला मी प्रत्येक दिवसाच्या माध्यमातून तेंडुलकरने केलेल्या धावा सांगितल्या. परंतु मित्रांनो 22 वर्ष 91 दिवसाच्या क्रिकेटमध्ये ही जी 22 यार्डची विकेट असते, या विकेटवर सचिन रमेश तेंडुलकरने किती किलोमीटर अंतर कापलं असेल रन घेत असताना? हा प्रश्न कधी आलाय का कोणाच्या मनामध्ये? 22 यार्डची विकेट पार करत असताना एवढ्या धावा केल्या क्रिकेटमध्ये सचिन रमेश तेंडुलकरने. तर या विकेटच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा सचिन धावला 131.36 किलोमीटर सचिन धावला. 331.36 किलोमीटर तेंडुलकर धावला, माफ करा, 331.36 किलोमीटरचं अंतर गाठलं गेलं तेंडुलकरच्या माध्यमातून या 22 यार्डच्या विकेटमध्ये. म्हणजे हा देखील एक वेगळा रेकॉर्ड तेंडुलकरच्या बाबतीत सांगू शकतो आपण. यावेळेला चांगला फटका बॅकफुटला गेला, कव्हरच्या वरून फेकून दिलाय. नजाकत भरलेला क्रिकेटचा स्ट्रोक. इनसाइड आउट चेंडू कव्हरच्या वरून. निश्चितच गौतम गंभीरची आठवण करून देणारा स्ट्रोक. त्याचबरोबर सुरेश रैना ज्याप्रमाणे इनसाइड आउट लगवतो IPL मध्ये, तसाच काहीसा स्ट्रोक. चेंडू 4 धावांसाठी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली या चौकारा बरोबर 63. बर कैसू गया शेख गोलंदाजीसाठी तयार होत असताना या ओव्हरमध्ये भिवंडीचे हे रत्न तुम्ही पाहू शकाल. 2 बंधू खूप चांगली गोलंदाजी करतायत. भिवंडीच्या माध्यमातून चांगली फलंदाजी राहिली. यावेळेला बॅटची कडा टॉप एज. कव्हरला चेंडू हवेत होता, तिथे मात्र झेल घेण्याचा प्रयत्न झाला, तोपर्यंत सिंगल मिळते. एका धावावर संघाच्या खात्यात भर पडली. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 64. क्रिकेट आणि भारताचं एक वेगळंच नातं राहिलं सातत्याने. मुंबईचं वेगळं नातं राहिलं क्रिकेटच्या बाबतीत, आणि जॉन्टी रोड्स आणि त्याचबरोबर भारताचं देखील वेगळं नातं राहिलं या क्रिकेटच्या माध्यमातून. कारण जॉन्टी रोड्सने तर त्याच्या मुलीचं नाव इंडिया ठेवलं. हा देखील आपला सन्मान आहे भारताच्या माध्यमातून आपण विचार केला तर क्रिकेटचा. यावेळेला तुम्ही पाहू शकाल बॅटची कडा घेतली, शॉट अंपिल करण्याचा प्रयत्न करायचा होता, आणि जेवढे मैदानाची काही नावं काही खेळाडूंनी घेतली तुम्ही पाहिलं असेल. ब्रॅन लारा यांनी तर आपल्या मुलीचं नाव सिडनी हे ठेवलं, कारण सिडनीच्या मैदानामध्ये ब्रॅन लाराने 277 धावा केल्या होत्या सिडनी क्रिकेट ग्राउंडवर. त्याचमुळे की का त्याच्या मुलीचं नाव सिडनी पडलं गेलं, परंतु जॉन्टी रोड्सने त्याच्या मुलीचं नाव इंडिया ठेवलं. ही देखील तेवढीच महत्वाची बाब आहे. भारताचं जोडलेलं सूत्र म्हणजे क्रिकेट, आणि खरोखर धर्म म्हणून पूजला जातो क्रिकेट भारतामध्ये. याचं जिवंत उदाहरण आहे. आतापर्यंत विकेट लगातार पडताना दिसते. आतापर्यंत तुम्ही पाहू शकाल फलंदाज बाद झालेत 7 गडी बाद झालेत. अजूनही 3 विकेट्स असतील शाबूत, परंतु लक्ष्यापासून भरपूर लांब आहे हा संघ. टार्गेट 183 धावांचं. 183 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे करायचा आहे, आणि टार्गेट पासून भरपूर इथे लांब राहिलाय हा संघ. गोलंदाज तयार होत असताना आपल्या बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा गैसू गया शेख भिवंडीचा हा खेळाडू बॉलिंग देखील करताना दिसतो. मागच्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं असेल उस्मानला. उस्मान तर तळोजा गावासाठी देखील चांगली बॉलिंग करतो. यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, झेल मात्र सोडलाय. मला टेस्टच्या मागे उस्मानच आहे की काय, आणि तेच पाहायला मिळतंय. उस्मान बागी लेन तळोजासाठी देखील गोलंदाजी करताना आम्ही पाहिले पनवेल नगरीमध्ये अनेक स्पर्धांमध्ये. झेल मात्र सुटलाय. रायगडचा टायगर या नावाने ओळखला जातो हा खेळाडू. ताहिर शेठ पटेल असतील, नच्चू पटेल असतील, यांचं खूप मोठं योगदान आहे उस्मानच्या मागे. त्याचबरोबर मुदस्सीर हा तर मात्र सातत्याने उस्मानच्या प्रवासाचा साथीदार राहिलाय. जिथे उस्मान गेला तिथे मुदस्सीर पाहायला मिळाला. मग कुठलीही स्पर्धा असो, उस्मानचं पूर्ण जीवन असो, मुदस्सीरच्या बरोबरच राहिलंय. एक चांगला मित्र. गोलंदाज तयार. यावेळेला वेगवान चेंडू तुम्ही पाहू शकाल. थर्ड मॅनला बीट करून जातो. बाईटचा इशारा इथे होतोय की काय, परंतु बेस देखील पडलेली आहे. पाहू शकाल अंपायर काय इशारा देत आहेत. फलंदाज चाललाय बाहेर, म्हणजे फलंदाज बाद. यावेळेला तुम्ही पाहू शकाल फलंदाज बाद होतोय. वेगवान चेंडू होता. उस्मानने लगेच इशारा केला होता की हा फलंदाज बाद येतोय, आणि मोठी विकेट. आणखीन एक फलंदाज बाद होताना तंबूच्या दिशेने. संघाची धावसंख्या आतापर्यंत फलकावर लागली 64. 8 गडी बाद. 64 धावा. 8 गडी बाद आतापर्यंत झालेत. 64 धावा फलकावर लागल्यात.
तर शेवटचं षटक या इनिंग मधलं घेऊन येतोय गोलंदाज रोहन शिवाजी सावंत. आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होताना दिसेल. यावेळेला एक वेगळा बदलाव तुमच्या समोर. रोहनला गोलंदाजी दिली जाते. प्रत्येक वेळेस बदलाव राहिलाय क्रिकेटमध्ये. क्रिकेट बदलतं गेलं. क्रिकेट सर्वप्रथम तुम्ही पाहिलं असेल इनिंगचं होतं. त्यानंतर हेच क्रिकेट 25, 30 ओव्हर, 25 ओव्हर, 12 ओव्हर, 6 ओव्हर, 8 ओव्हर. आता मात्र या स्पर्धेमध्ये 8 षटकांच्या मॅच पाहायला मिळाल्या अनेक वर्षानंतर. ही देखील चांगली बाब आहे. श्रेय जात आहे सचिन यशवंत गोळे साहेबांना की त्यांनी क्रिकेट जिवंत ठेवलं या परळ नगरीमध्ये या मोठ्या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण एवढी मोठी स्पर्धा खेळत असताना वेळेच्या देखील मर्यादा होते. परंतु सचिन गोळे साहेबांचा कटाक्षाने मानस होता की 8-8 ओव्हरचे सामने आम्हाला खेळवायचे आहेत. मॅच अतिशय चांगल्या झाल्याच पाहिजे माझ्या या मैदानावर. आणि एक मोठ्या स्पर्धेला एक सुरुवात केली. त्यांची संकल्पना मोठी होती. प्रोमो शूट झालं या स्पर्धेचं. वेगवेगळ्या खेळाडूंनी प्रोमो शूटच्या दरम्यान खूप मिश्किल स्वभावाने इंटरव्ह्यू देखील दिला आणि तो व्हिडिओ मात्र भरपूर गाजला. महाराष्ट्रभर पसरला. यावेळेला चांगली लाईन इथे पाहायला मिळते. अचूक टप्पा इथे पाहायला मिळते. खूप मेहनत घेतली मित्रांनो आम्ही देखील या स्पर्धेसाठी. 2 महिन्यापासून सातत्याने आम्ही झटतो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर आमचे सर्वच कार्यकर्ते विनायक टेमगिरे, नवीन परमार, आदित्य चिंदनकर, संदीप गौड, विकी गुप्ता, ओंकार सकपाळ, योगेश जाधव, सागर भारते, गणेश तळवळकर, प्रथमेश सरफरे, ओंकार करंजेकर, चेतन पगारे, यश नारकर, तेजस गाडगे, निनाद पुन्हा एकदा बीट केला जातोय चेंडूच्या माध्यमातून. दिनेश खोत, शुभम वाळके, सिद्धेश काटे, मॅक मांजरेकर, प्रफुल्ल पवार, तेजस सारंग यांची देखील या स्पर्धेसाठी खूप मेहनत राहिली आहे. म्हणूनच ही स्पर्धा तुमच्या समोर साकार होताना दिसते. सचिन यशवंत गोळे साहेब यांचं देखील खूप मोठे योगदान आहे. तन मन धनाने देखील ते या स्पर्धेसाठी पाठीराखी म्हणून खंबीर इथे उभे राहिलेत आणि त्यांच्यानंतर त्यांचे सर्व सहकारी कार्यकर्ते सातत्याने या स्पर्धेसाठी योगदान देत आहेत. 4 रजनीमध्ये ही स्पर्धा आपल्या समोर रंगते. दिवस रात्र सामने खेळवले गेले. अंतर्गत शिवडी विधानसभा आणि त्यानंतर खुल्या गटातले 16 संघ. खुल्या गटामधल्या 16 संघाच्या दरम्यान तुम्ही पाहू शकाल पहिला संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये दाखल झाला. प्रतीक 11 कोथरूड पुणे. दुसरा संघ या ओव्हर मध्ये औपचारिकता पूर्ण केली जाईल आणि दुसरा संघ आपल्या समोर फायनल मध्ये असेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत असताना यावेळेला चांगली लाईन, चांगली लेंथ तिथे पाहायला मिळते गोलंदाजच्या माध्यमातून. रोहन याच्या माध्यमातून पाचच्या 5 चेंडू आतापर्यंत निर्धाव आले. पाहूया अजून एक निर्धाव षटक इथे पाहायला मिळतंय का. आणि हे निर्धाव षटक पाहायला मिळतंय. आपण पाहिलं असेल मुरलीधरनने आपल्या त्याच्या करिअरमध्ये 1992 निर्धाव षटक टाकलेत आतापर्यंत विचार केला तर. आणि हे देखील निर्धाव षटक आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये 3 गोलंदाजांनी निर्धाव षटक टाकलेत. मोठमोठी धावसंख्या लागली फलकावर. फायनल कडे वळूयात आपण. परंतु या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय फलंदाज गैसूचा भाऊ बिलाल, ज्याने या मॅच मध्ये षटकार लगवले 8, चौकार लगवले 3 आणि खेळी केली 66 धावांची. बिलाल शेख मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय बिलाल शेख याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय. सुरेख खेळी तब्बल 66 धावांची खेळी करणारा बिलाल शेख ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना चित्रपट सेनेचे सरचिटणीस शशांक नागवेकर साहेबांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिले जाणार आहे. महाराष्ट्रातील एक जबरदस्त खेळाडू अक्षरशः दुबई इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये देखील जाऊन 25 लाखाची स्पर्धा ज्या संघाने जिंकली त्या संघाचा अविभाज्य घटक आणि भिवंडीचा एक सदाबहार फलंदाज म्हणून ओळखला जाणारा बिलाल शेख या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं उत्तर प्रदेशचे खेळाडू खेळले, दिल्लीचे खेळाडू, कलकत्त्याचा अख्खा